नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MST क्रॅश कोर्स. आणि आज आपण आणखी एक पुढचा चॅप्टर घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे कंटिन्युटी लिमिट. हा चॅप्टर आपण केलाय. आता आपल्याला कंटिन्युटी हा वाला पार्ट पाहायचा आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलसचा जो सगळा पार्ट सुरू केला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण फंक्शन चॅप्टर बघितला. त्या फंक्शन चॅप्टरमध्ये आपण फंक्शनच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या. ज्या ज्या पॉईंटला आपण ती एक्झॅक्ट व्हॅल्यू काढू शकत नाहीयेत, जिथे इनडिटर्मिनेंट फॉर्म तयार होतोय त्या फंक्शनमध्ये, तिथे आपण काय केलं, त्या फंक्शनचं लिमिट फाइंड केलं. लिमिट फाइंड करून त्याची व्हॅल्यू चेक केली. आता आपल्याला काय करायचंय, आता ते फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही हे चेक करायचंय. ठीक आहे ना. म्हणजे कंटिन्युटी म्हणजे काय असेल, त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत, ते कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आपला पेन कुठे गेला आता? ओके. सगळ्यात पहिले काय करू, आपण कंटिन्युटी म्हणजे काय ते बघू आपण. की कंटिन्युअस एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे काय म्हणतो आपण. ठीक आहे. कंटिन्युटी चेक करायची म्हणजे काय करायचं फंक्शनमध्ये ते इम्पॉर्टंट आहे. तर आपण लिमिट फंक्शनचं फाइंड केलं. समजा आपण असं बघितलं की एखादा पॉईंट आहे x इक्वल्स टू काही पण असेल तो a, आणि त्या एक्झॅक्ट त्या पॉईंटला जर फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल आणि जर ती इनडिटर्मिनेंट फॉर्म मध्ये जात असेल, म्हणजे तो 0/0 बघितला आपण, किंवा इन्फिनिटी आपण इन्फिनिटी बघितला आपण, या टाईपचा असेल, तर मग काय करावं लागतं आपल्याला, की त्याचं लिमिट फाइंड करतो आपण. त्या एक्सची व्हॅल्यू आपण एक्झॅक्ट a नाहीत घेत, बट आपण असं लिहितो की लिमिट एक्सटेंड्स टू a, म्हणजे एक्सची व्हॅल्यू a ला अप्रोच करते, a च्या क्लोज चालली आहे. जर ती a च्या क्लोज चालली असेल तर जे काही फंक्शन असेल तुमचं, त्या फंक्शनची व्हॅल्यू कोणाच्या क्लोज जाईल बाबा, तर ते त्याचा आन्सर. बरोबर ना. एक्झॅक्ट a नाहीये, एक्सची व्हॅल्यू एक्झॅक्ट a नाहीये, बट a ला क्लोज जातोय आपण. तर a ला क्लोज, एक्स a ला क्लोज गेल्यानंतर f ऑफ x कोणत्या नंबरच्या क्लोज चाललाय ते आपण आन्सर सांगतो याच्यामध्ये. ठीक ना. तर हे आपण बघितलं ऑलरेडी. आता फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं म्हणजे काय करायचंय, समजा हा ग्राफ आहे फंक्शनचा एखादा, हा वाला ग्राफ काढू आपण एक फंक्शनचा. इथून फंक्शन असा चालला, इथून इथपर्यंत ग्राफ गेला. ठीक आहे. हा जो पॉईंट असेल, या पॉईंटला काय झालंय, हा इथे ब्रेक झाला ग्राफ. ठीक आहे. आणि इथून पुन्हा असा वरती गेला, ग्राफ. ठीक आहे. आता काय झालं ना, हे फंक्शन इथून चालू आहे. ठीक आहे. इथून सुरुवात झाली फंक्शनची, इथून इथपर्यंत हे कंटिन्युअस झालं फंक्शन. याचा ग्राफ कंटिन्युअस आहे, ब्रेक झाला नाही मध्ये, म्हणजे कंटिन्युअस आहे. हे फंक्शन हा एफ ऑफ एक्सचा ग्राफ मी काढलाय. ठीक आहे ना. इथून इथपर्यंत फंक्शन कंटिन्युअस झालं. या पॉईंटला आल्यानंतर काय झालंय, या पॉईंटला आल्यानंतर फंक्शन ब्रेक झाला आता इथे. ठीक आहे ना. तर या पॉईंटसाठी एक वेगळी व्हॅल्यू दाखवू आपण. या पॉईंटसाठी इथे व्हॅल्यू, समजा हा पॉईंट याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे ना. हा जो पॉईंट आहे तो या पॉईंटसाठी व्हॅल्यू, बाकी सगळं ग्राफ असा कंटिन्युअस आहे. या पॉईंटच्या पुढे गेल्यानंतर पण ग्राफ कंटिन्युअस चाललाय, बट इथे काय प्रॉब्लेम झाला, एका पॉईंटला त्याची व्हॅल्यू या लाईनवरती आली नाही त्या ग्राफच्या, ती व्हॅल्यू खालच्या पॉईंटला शिफ्ट झाली आहे. म्हणजे इथे काय झालं, इथे आपला ग्राफ ब्रेक झाला. ग्राफ ब्रेक झाला म्हणजे काय म्हणणार आपण, की हा जो एफ ऑफ एक्स फंक्शन असेल, ज्याचा ग्राफ या पॉईंट पर्यंत कंटिन्युअस आहे, या पॉईंटच्या पुढे कंटिन्युअस आहे, बट हा जो पॉईंट एक्झॅक्ट, हा पॉईंट म्हणजे एक्स इक्वल्स टू जे काही असेल ते, समजा इथे एक्स इक्वल्स टू ए हा पॉईंट, एक्स इक्वल्स टू ए या पॉईंटसाठी ग्राफ, या पॉईंटला ग्राफ कंटिन्युअस नाहीये. त्या पॉईंटला काय झाला, ग्राफ तो डिसकंटिन्युअस तयार झाला. तिथे डिसकंटिन्युटी तयार झाली म्हणजे, कारण त्या पॉईंटला व्हॅल्यू वेगळी असणार आहे. हा पॉईंट घेतला आपण त्या पॉईंटसाठी, वायची व्हॅल्यू डिफरंट आली आहे, त्या लाईनवर नाही आली त्या ग्राफच्या. ठीक आहे ना. म्हणजे याला काय म्हणतो आपण, की हे फंक्शन कंटिन्युअस नाहीये. मध्ये एक पॉईंट आहे एक्स इक्वल्स टू ए, त्या ए पॉईंटला काय झालं, फंक्शन ब्रेक झालंय. ठीक आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार, हे कंटिन्युअस नाही. कंटिन्युअस पाहिजे म्हणजे काय पाहिजे आपल्याला, की तो ग्राफ असा गेला पाहिजे कंटिन्युअस, कुठे ब्रेक नाही झाला पाहिजे मध्ये ग्राफ. ठीक आहे. आपण क्वाड्रेटिकचा ग्राफ काढतो असा पॅराबोला, हा कुठे ब्रेक नाही करत आपण याला, तर हा कंटिन्युअस फंक्शन आहे. ठीक आहे ना. ज्याच्यामध्ये कुठे तो ब्रेक झाला नाही ग्राफ, याचा मिनिंग काय असेल, की तो कंटिन्युअस आहे. हे काय झाले, हे कंटिन्युअस फंक्शनचे ग्राफ झाले, हे कंटिन्युअस आहेत. हे काय झालं, हे डिसकंटिन्युअस फंक्शन मिळालं आपल्याला. डिसकंटिन्युअस आहे म्हणजे काय, तर आपण सांगणार की कोणत्या पॉईंटला डिसकंटिन्युअस. सगळीकडे डिसकंटिन्युअस नाही ना फंक्शन, ते एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी डिसकंटिन्युअस आहे. तर दिस फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स टू ए. म्हणजे तो फंक्शन कंटिन्युअस नाही हे समजलं आपल्याला. कंटिन्युअस नाही म्हणजे डिसकंटिन्युअस आहे, बट ते कुठल्या कुठल्या पॉईंटला डिसकंटिन्युअस ते पण आपण सांगणार, की कुठला इंटरवल दिला असेल, कधी कुठला पॉईंट दिला असेल एक्स इक्वल्स टू काय, तो त्या पॉईंटला ते डिसकंटिन्युअस आहे. ठीक आहे. तर हा बेसिक कन्सेप्ट आहे. ग्राफिकली जर आपण बघितलं तर बेसिक कन्सेप्ट हा आहे, की तुम्ही एक एफ ऑफ एक्स फंक्शन घेताय, ते एफ ऑफ एक्सचा ग्राफ काढताय. हा जर ग्राफ कंटिन्युअस तयार झाला, कंटिन्युअस म्हणजे तो ब्रेक नाही झाला कुठे, जो काही तुम्हाला इंटरवल विचारला, समजा असं विचारलं मी, की हा इंटरवल ए पासून बी पर्यंत मला चेक करायचंय, की ए आणि बी हा इंटरवल ए टू बी, याच्यामध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे की नाहीये. मग आपण काय बघणार, की त्या इंटरवलच्या आतमध्ये कुठे ग्राफ ब्रेक झालाय का, नाही झालाय,
ते कंटिन्युअस आहे. समजा हा इंटरव्हल सांगितला मी आता इथून इथपर्यंतचा A to B, असं विचारलं कंटिन्युअस आहे का फंक्शन, तर आहे फंक्शन कंटिन्युअस, कारण या ग्राफमध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे. त्या इंटरव्हलमध्ये ग्राफ, त्या इंटरव्हलच्या आतमध्ये ग्राफ कंटिन्युअस जातोय, म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे. ठीक आहे ना. जर कंटिन्युअस नसेल तर काय असेल, डिसकंटिन्युअस म्हणणार आपण. आणखी एक एक्झाम्पल आपण डिसकंटिन्युअसचं बघूयात. ठीक आहे. असा एक ग्राफ काढतोय मी. आपण जे आतापर्यंत जे फंक्शन पाहिले ना, त्या फंक्शन मध्ये जाऊ. आपण बघितलं एक ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. त्याच्यामध्ये काय केलं पहा, तुम्ही सांगितली व्हॅल्यू, जर तुमचा x 0 असेल तर 0च राहील, आणि 0 पासून 1 पर्यंत जाण्यापर्यंत काय होणार आहे, ती व्हॅल्यू 0च असेल. पण जेव्हा आपण 1 ला जाऊ, x 1 झाला की y पण काय होणार आहे, मग 1 होणार आहे. इथून 2 पर्यंत जाण्यासाठी ती व्हॅल्यू सेम राहील, बरोबर आहे. आणि 2 नंतर 2 ला एक्झॅक्ट पोहोचलो आपण, की 2 ला पोहोचलो की ती व्हॅल्यू पण काय होईल, वरती 2 ला पोहोचेल, 3 कडे जाईल. हा जो सगळा प्रकार आहे, याच्यामध्ये काय होतंय, प्रत्येक इंटेजरला एक इंटेजर नंबर मिळाला. 0 साठी इथे व्हॅल्यू 0 होती, 0 पासून 1 पर्यंत ग्राफ कंटिन्युअस आहे. 1 ला आलो आपण, 1 ला शिफ्ट झाला, तो पॉईंट शिफ्ट झाला वरती, म्हणजे 1 x = 1 या पॉईंटला ग्राफ डिसकंटिन्युअस तयार झाला, बरोबर ना. x = 2 ला पण ग्राफ डिसकंटिन्युअस आहे, x = 3 ला पण ग्राफ काय होईल, डिसकंटिन्युअस होईल. म्हणजे काय सांगायचंय, की कुठे कुठे तो कंटिन्युअस राहत नाहीये, कुठल्या पॉईंटला तो शिफ्ट होतोय ग्राफ, त्याची व्हॅल्यू त्या एका सिंगल कंटिन्युअस लाईनवरती राहत नाहीये, त्या पॉईंटला आपण काय सांगणार, की तो फंक्शन काय असेल, डिसकंटिन्युअस असेल. आता या फंक्शन बद्दल आपण बोलतोय, हा फंक्शन म्हणजे कोण आहे, f(x) = ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ठीक आहे ना. मग इथून आपल्याला एक रिझल्ट काय ड्रॉ करता येईल, की हा जो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असेल, हा कंटिन्युअस कुठे कुठे नाहीये, म्हणजे डिसकंटिन्युअस कुठे कुठे आहे, तर जिकडे जिकडे इंटिजर पॉईंट्स मिळतील, 1 2 3 -1 -2 0 वगैरे, प्रत्येक इंटिजर पॉईंटला काय फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. ठीक आहे ना. काय असेल, तो डिसकंटिन्युअस असेल. कुठे डिसकंटिन्युअस असणार, तर इंटिजर व्हॅल्यू साठी डिसकंटिन्युअस असणार. ठीक आहे ना. तर या टाइप मध्ये हा कन्सेप्ट आहे, की जर ग्राफ कंटिन्युअस नाहीये म्हणजे फंक्शन डिसकंटिन्युअस, जर ग्राफ कंटिन्युअस असेल तर फंक्शन कंटिन्युअस. ठीक आहे. हा झाला ग्राफिकल अप्रोच, हे फंक्शनचा कंटिन्युटी चेक करण्याचा अप्रोच आहे हा, की आपण हे ग्राफिकली पाहणार, की फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस मिळतोय, कुठे ब्रेक होतोय ग्राफ, ब्रेक झाला म्हणजे तो मग कंटिन्युअस नाही म्हणणार आपण. ज्या ज्या पॉईंटला तसं ब्रेक होईल तो ग्राफ, त्या पॉईंटला आपण डिसकंटिन्युटी सांगणार. ठीक आहे ना. हा झाला ग्राफिकल अप्रोच. आता काय करायचंय, हे तुम्हाला प्रत्येक फंक्शनचा काही ग्राफ तर नाही पॉसिबल करणार ना, आपण प्रत्येक फंक्शनचा ग्राफ नाही काढू शकत, बरोबर आहे. तर आपण काय करायचं मग या केसमध्ये, अरे एक सेकंड, ओके. हा, काय झालं हे, ठीक आहे, इथेच करू आपण काय करायचं ते. तर हा झाला ग्राफिकल अप्रोच आपला, की जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर तो ग्राफ काय सांगायचा आहे. अरे यार, काय झालं, ठीक आहे. हा, जर ग्राफ कंटिन्युअस आला तर आपण फंक्शन कंटिन्युअस सांगितले. आता काय करूयात आपण, प्रत्येक फंक्शनचा तर आपण ग्राफ नाही काढू शकत. आपण काय करायचं मग, f(x) तुम्हाला फंक्शन दिलं असेल एखादं, आणि ते सांगतील की कंटिन्युटी चेक करा, की एखादा पॉईंट x = a, समजा x = a, या पॉईंटला आपल्याला चेक करायचंय की फंक्शन कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे. ठीक आहे ना. कंटिन्युअस की डिसकंटिन्युअस चेक करायचंय. मग आपण काय करणार, की आपण त्या इथे पहा ना, हाच तोच लिमिटचाच कन्सेप्ट आला पुन्हा एकदा. हा x = a हा पॉईंट आहे, या पॉईंटच्या आपण लेफ्टला त्याची व्हॅल्यू चेक करणार काय येते ते. लेफ्टला म्हणजे आपण तो खूप क्लोज असतो, लेफ्ट लिमिट आपण फाइंड करतो ते. पुन्हा आपण राईट लिमिट फाइंड करणार त्या फंक्शनचं. ठीक आहे. लेफ्ट लिमिट राईट लिमिट जर इक्वल आलं तर आपण लिमिट चॅप्टर मध्ये काय सांगितलं, की ते फंक्शन काय असतं, मग त्याचं लिमिट एक्झिस्ट होणार आहे, आणि हे दोन ज्या इक्वल आल्या असतील व्हॅल्यूज, तेच व्हॅल्यू आपण x = a ला पण सांगणार. ठीक आहे. असं आपण सांगितलं होतं. इथे पण तोच कन्सेप्ट आहे, की जर लिमिट x टेंड्स टू a मायनस ऑफ f(x), म्हणजे हे काय झालं, लेफ्ट हँड लिमिट, हे जर इक्वल असेल कोणाला, लिमिट x टेंड्स टू a प्लस ऑफ f(x), म्हणजे राईट हँड लिमिट. जर फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट इक्वल्स टू राईट हँड लिमिट असेल, आणि हे दोन्ही इक्वल आहेत, आणि हे दोन्ही इक्वल अजून कोणाला आहेत, तर एक्झॅक्ट तो जो पॉइंट आहे x = a,
त्या एक्झॅक्ट त्या पॉइंटला जी व्हॅल्यू त्या फंक्शनची मिळणार आहे तीच व्हॅल्यू लेफ्ट लिमिटची पण मिळते, तीच व्हॅल्यू राईट लिमिटची पण मिळते. तर असं तयार झालं की लेफ्ट लिमिट इक्वल्स टू राईट लिमिट इक्वल्स टू एफ ऑफ ए. तर काय होईल, आपण म्हणणार की हा जो फंक्शन असेल एफ ऑफ एक्स इट इज कंटिन्युअस. तर इथे आपण काय सांगणार, हा फंक्शन काय असेल, कंटिन्युअस असेल. याचा मिनिंग काय झाला पहा, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. की एक पॉइंट ए आपल्याकडे, हा ए पॉइंट, या एच्या लेफ्टला जी व्हॅल्यू आली आहे खूप लेफ्टच्या खूप क्लोज, एच्या खूप क्लोज लेफ्टला, आणि जी व्हॅल्यू एच्या राईट साईडला आली आहे खूप क्लोज, ठीक आहे ना, या दोन व्हॅल्यूज, आणि जो पॉइंट ए एक्झॅक्ट ए पॉइंट या ए ला आलेली व्हॅल्यू, या तिन्ही पण व्हॅल्यू इक्वल झाल्या. म्हणजे हा ग्राफ समजा असं चाललाय, आता या पॉइंट बद्दल आपण बोललो, तर या पॉइंटच्या लेफ्टला जो जी व्हॅल्यू, या पॉइंट, हा जो पॉइंट आहे समजा याच्या खूप क्लोज लेफ्टला, खूप क्लोज राईटला, आणि हा एक्झॅक्ट हा पॉइंट, या तिन्ही व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर आपण काय बोलणार की हा फंक्शन काय, तर कंटिन्यू, इथे कंटिन्युअस आहे, बरोबर ना. पण समजा असं झालं, आता या ग्राफमध्ये असं झालं कुठेतरी की या पॉइंटला व्हॅल्यू वेगळी आहे, इथे व्हॅल्यू आहे, याच्या लेफ्टची व्हॅल्यू आणि राईटची व्हॅल्यू इक्वल आली, लेफ्ट लिमिट इक्वल्स टू राईट लिमिट आलं, हे एवढं होऊ शकतं म्हणजे कदाचित, म्हणजे लिमिट तर एक्झिस्ट आहे त्या फंक्शनचं त्या पॉइंटला, बट एफ ऑफ ए जो आहे म्हणजे त्या एक्झॅक्ट त्या पॉइंटसाठी जी व्हॅल्यू असेल त्या ग्राफवरती, ती इकडे हा पॉइंट शिफ्ट केला आपण वर. जेव्हा एक्स इक्वल्स टू ए त्यावेळेस तो जर पॉइंट शिफ्ट झालेला, याचा मिनिंग काय होईल की ही जी व्हॅल्यू आहे ना ती डिफरंट व्हॅल्यू मिळेल. मग आपल्याला या दोन इक्वल मिळतील, बट हा एक्झॅक्ट ए पॉइंटला व्हॅल्यू काय मिळेल, डिफरंट व्हॅल्यू भेटेल मग त्या केसमध्ये, कळतंय. मग आपण या केसमध्ये आपण काय म्हणणार की फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. म्हणजे जरी हे दोन लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट इक्वल आले तरी फंक्शन कंटिन्युअस आहे असं कन्फर्म करू शकत नाही आपण. आपल्याला काय करावं लागेल, एक्झॅक्ट त्या ए पॉइंटला सुद्धा फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे, आणि मग आपण सांगणार की लेफ्ट लिमिटची व्हॅल्यू, राईट लिमिटची व्हॅल्यू आणि एक्झॅक्ट त्या पॉइंटची व्हॅल्यू, या तिन्ही पण केसमध्ये आन्सर सेम येत आहे. म्हणजेच मग काय झालं, ते फंक्शन, हे फंक्शन असं कंटिन्युअस झालं. ठीक आहे, हा त्यातला बेसिक कन्सेप्ट आहे कंटिन्युटी चॅप्टरचा. आपल्याला काय करायचं, फंक्शन कंटिन्युअस आहे का चेक करायचं म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. एक तर तुम्हाला करावं लागेल फंक्शनच्या लेफ्ट लिमिटची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, फंक्शनच्या राईट लिमिटची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. एक्झॅक्ट त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू पण लागेल. या तीन व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर आपण सांगायचं की फंक्शन इज कंटिन्युअस इन गिवन इंटरवल. जो काही तुम्हाला इंटरवल दिलाय त्या इंटरवलमध्ये, किंवा या पॉइंटला, या पॉइंट बद्दल आपण बोलतो, ए पॉइंट बद्दल बोलतोय आपण, त्या ए पॉइंटला फंक्शन काय, कंटिन्युअस आहे. ठीक आहे ना. एखाद्या इंटरवल मध्ये पाहिजे असेल तर याचा मिनिंग काय झाला, समजा एक इंटरवल दिला ए टू बी, या ए टू बी इंटरवलच्या आतमध्ये फंक्शन मला कंटिन्युअस पाहिजे म्हणजे काय, याच्या आत जेवढे काही पॉईंट येतील त्या प्रत्येक पॉईंटला फंक्शन कंटिन्युअस पाहिजे. एखाद्या इंटरवल मध्ये फंक्शन कंटिन्युअस पाहिजे म्हणजे काय, मगाशी आपण ग्राफ बघितलास ना, समजा हा इंटरवल दिला ए टू बी, ए टू बी मध्ये हे कंटिन्युअस पाहिजे म्हणजे काय पाहिजे की त्या इंटरवलच्या आतल्या प्रत्येक पॉईंटला कंटिन्युअस ग्राफ राहायला पाहिजे, एक पण पॉईंट असा शिफ्ट नाही झाला पाहिजे कुठे. तर तो इंटरवल साठी आपण कंटिन्युटी सांगणार. ठीक आहे ना, त्या टाईपमध्ये. तर बेसिक इम्पॉर्टंट कन्सेप्ट हा आहे की आपल्याला काय लागेल, हे लागेल की तिन्ही गोष्टी काय झाल्या पाहिजेत, इक्वल असायला पाहिजेत, तर फंक्शन आपण कंटिन्युअस सांगणार आहेत. ठीक आहे, ओके. मग हाच बेसिक कन्सेप्ट घेऊन हा चॅप्टर सॉल्व्ह करायचा आहे. याच्यामध्ये असं खूप काही वेगळं काही नाही, लिमिटच सॉल्व्ह करायचे, लेफ्ट लिमिट घ्यायचे, राईट लिमिट घ्यायचे, त्या फंक्शनची व्हॅल्यू काढायची आणि आपण सांगणार कंटिन्युअस आहे की नाही ते. ठीक आहे ना. तर आपण थोडंसं आता जाऊया त्याच्यामध्ये, क्वेश्चन्स ट्राय करू आपण, काय काय क्वेश्चन्स एक्झाममध्ये 2024-23 मध्ये काय लेवलचे क्वेश्चन या चॅप्टरचे आलेत हे थोडंसं आपण पाहणार आहेत. लिमिट आपण चॅप्टर ऑलरेडी व्यवस्थित केलाय, त्याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, शॉर्टकट्स आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे इथे जे लिमिट फाइंड करायचे, लेफ्ट लिमिट, राईट लिमिट, आपण ते फाइंड करू शकतो आता. ठीक आहे ना. तर फक्त एवढं कन्सेप्ट लक्षात ठेवा की या तीन गोष्टी इक्वल आहेत. आणखी एक छोटीशी गोष्ट आपण ऍड करू की समजा जी एखादं फंक्शन जर डिसकंटिन्युअस असेल, म्हणजे ते कंटिन्युअस नाहीये, त्याच्यामध्ये काय होईल ना की दोन टाईपच्या डिसकंटिन्युटी बनतील. डिसकंटिन्युटीच्या टाईप पण आपण लगेच डिस्कस करून घेऊ, कारण क्वेश्चन कदाचित त्याच्यावरती येऊ शकतोय. हा का जात नाही बापरे. ठीक आहे, एखादा फंक्शन जर डिसकंटिन्युअस असेल तर डिसकंटिन्युअस फंक्शनचे पण दोन टाईप असतील. डिसकंटिन्युअस, ठीक आहे. एक असेल रिमुवेबल डिसकंटिन्युटी, रिमुवेबल म्हणजे असं पण विचारतील क्वेश्चन मध्ये कधी कधी की जर एखादा फंक्शन डिसकंटिन्युअस असेल तर त्याची टाईप ऑफ डिसकंटिन्युटी सांगा, की कुठल्या टाईपचा डिसकंटिन्युअस फंक्शन आहे, रिमुवेबल आहे की नॉन, दुसरा टाईप असेल नॉन रिमुवेबल. ठीक आहे ना. सेकंड जो टाईप आहे, तर मी खाली लिहितो याला नॉन रिमुवेबल डिसकंटिन्युटी. ठीक आहे ना. एक असेल रिमुवेबल, एक असेल नॉन रिमुवेबल डिसकंटिन्युटी. आता रिमुवेबल म्हणजे काय असेल ना की त्या पॉइंटला लिमिटची तर व्हॅल्यू एक्झिस्ट होते, लिमिटची व्हॅल्यू एक्झिस्ट होते म्हणजे काय, लेफ्ट अँड राईट लिमिट इक्वल भेटेल, म्हणजे तुम्हाला
लेफ्ट हँड लिमिट इक्वल्स टू राईट हँड लिमिट भेटणारच आहे, हे भेटणार आहे. बट हे इक्वल नसेल त्या एफ ऑफ ए सोबत. आपण जो एफ ऑफ ए सांगतो त्या एक्झॅक्ट त्या पॉईंटला व्हॅल्यू हे इक्वल जर नाही आलं तर आपण म्हणणार इथे लिमिट तर एक्झिस्ट होते ना, कारण लेफ्ट आणि राईट लिमिट इक्वल आहे म्हणजे लिमिट एक्झिस्ट आहे. लिमिट एक्झिस्ट आहे बट ते जो एक्झॅक्ट त्या पॉईंटला जी व्हॅल्यू पाहिजे आपल्याला ती व्हॅल्यू आता नाही मिळणार. म्हणजे एफ ऑफ ए आणि हे लिमिटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एकमेकांना इक्वल नसतील तर आपण तिथे सांगणार की ही डिस्कंटिन्युटी आहे ए पॉईंटला, बट ती रिमुवेबल आहे. रिमुवेबल का सांगतो आपण की तो जो पॉईंटची ती जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ती आपण रिडिफाईन करतो पुन्हा. समजा हा एक पॉईंट आहे, एकाच पॉईंटला शिफ्ट झालेला आहे ग्राफ, फक्त इथे इथे पाहता काय होईल हे या टाइप मध्ये आलोय. म्हणजे आपण आता की लेफ्ट हँडचं लिमिट राईट हँडचं लिमिट इक्वल असेल बट एक्झॅक्ट त्या पॉईंटला ती व्हॅल्यू नाही मिळाली, ती इथे शिफ्ट झाली वरती. एक्झॅक्ट तो जो पॉईंट एक्स इक्वल्स टू ए त्या पॉईंटला आपण ती व्हॅल्यू शिफ्ट केली वरती, कळलं ना. म्हणजे हे रिमुवेबल डिस्कंटिन्युटी तयार झाली. मग याच्यामध्ये आपण याला रिमुवेबल का म्हणतो की आपण हे याला कंटिन्युअस बनवता येतं. हा जो पॉईंट आहे हा पुन्हा इथे डिफाईन करा की इथे घेतला म्हणून सांगून द्या, त्याची व्हॅल्यू पण तीच आहे, झालं फंक्शन कंटिन्युअस. ठीक आहे, याला म्हणतो आपण रिमुवेबल डिस्कंटिन्युटी. म्हणजे आपण त्याला डिस्कंटिन्युटीला रिमूव्ह करू शकतो, फंक्शन कंटिन्युअस बनवू शकतोय. नॉन रिमुवेबल मध्ये काय होईल, नॉन रिमुवेबल म्हणजे आपण आता जी डिस्कंटिन्युटी रिमूव्ह नाही करू शकत. याच्यामध्ये काय होणार की याच्यामध्ये लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट हेच एकमेकासोबत इक्वल नसतील. हे दोनच जर एकमेकासोबत इक्वल नाही त्याचं मिनिंग काय झाला की त्या पॉईंटला लिमिटच एक्झिस्ट करत नाही. मग त्या पॉईंटला लिमिट एक्झिस्ट करत नाही म्हणजेच लेफ्टला व्हॅल्यू वेगळी आली, राईटला व्हॅल्यू वेगळी आली, म्हणजे त्या पॉईंटला फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. म्हणजे ग्राफ पूर्ण ब्रेक झाला. आता थोडक्यात हा वाला मगाशी आपण जो ग्राफ काढला, दुसरा एक्झाम्पल काढू आपण. अशा टाईपचा ग्राफ आहे, इथून इथपर्यंत गेलो आपण असं, आणि इथून हा ग्राफ शिफ्ट झाला इथे, इथून पुढे कंटिन्युअस गेला. तर म्हणजे काय झालं पहा आता इथं की या तो जो पॉईंट आहे हा वाला पॉईंट, ज्या पॉईंटला आपण ग्राफला ब्रेक केलंय, हा एक्स इक्वल्स टू ए पॉईंट, याच्या लेफ्टला वेगळी व्हॅल्यू आहे, याच्या राईटला वेगळी व्हॅल्यू आहे. डिफरंट डिफरंट व्हॅल्यूज आहेत. लेफ्ट लिमिट जर तुम्ही घ्याल तर या पॉईंटच्या लेफ्ट साठी वेगळी व्हॅल्यू असेल. सॉरी, राईट लिमिट जर घ्याल तर काय होईल, त्या पॉईंटच्या राईटला वेगळी व्हॅल्यू असेल, कळलं ना. म्हणजे या केसमध्ये काय होणार आहे, लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट हेच डिफरंट डिफरंट मिळणार आहेत. आणि हे डिफरंट मिळाल्यामुळे काय झालं, मग आपण याला रिमूव्ह नाही करू शकत कारण हे पूर्ण डिफरंट आहेत. लेफ्ट आणि राईटची व्हॅल्यूज वेगळी, त्याच्यामुळे याला काय म्हणणार आपण, ही नॉन रिमुवेबल डिस्कंटिन्युटी असेल. ठीक आहे, मग या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. डिस्कंटिन्युटी आणि त्याचे टाइप्स इम्पॉर्टंट आहेत. दोन टाइप असतील, रिमुवेबल आणि नॉन रिमुवेबल. रिमुवेबल मध्ये लिमिट्स इक्वल आहेत बट एफ ऑफ ए वेगळा असेल. नॉन रिमुवेबल मध्ये लिमिट्सच डिफरंट डिफरंट, लेफ्ट आणि राईट लिमिटच वेगळं असेल, त्यामुळे ते नॉन रिमुवेबल डिस्कंटिन्युटी आपण सांगायची. ठीक आहे, तर हा सगळा बेसिक कन्सेप्ट आहे डिस्कंटिन्युटी आणि कंटिन्युटी वाला. थेरेटिकल पार्ट मध्ये जास्त विशेष काय आता खूप राहिलं नाहीये, आपण डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. ठीक आहे, सो आपण काय केलं आतापर्यंत, कंटिन्युटी चॅप्टर मध्ये काय काय कन्सेप्ट आहेत, कंटिन्युटी चेक करायची म्हणजे काय करायचं ते आपण पाहिलंय. आता आपण काही क्वेश्चन्स ट्राय करू, म्हणजे काय होईल ना, क्वेश्चन सॉल्व्ह करून जास्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे, थेरेटिकल पार्ट तर आपण डिस्कस केला काय असतं कंटिन्युटी म्हणजे काय असतं ते, बट ऍक्च्युअल फाइंड कशी करायची, क्वेश्चन मध्ये अप्लाय कसे करायचे कन्सेप्ट ते आता आपण पाहणार आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो क्वेश्चन दिलाय हा 2024चा क्वेश्चन आहे, 24चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, एक फंक्शन दिलंय एफ, हे डोमेन आणि हे झालं ना, हे डोमेन त्या फंक्शनचा हा असेल -1 2 3, को डोमेन तुमचा आर असेल, ऑल रिअल नंबर्स. हे फंक्शन डिफाईन केलंय -1, 3 या इंटरवल पासून ऑल रिअल नंबर पर्यंत. ठीक आहे, हे फंक्शन डिफाईन काय केलंय आता की इथे लिहितो बघ, एकदा फंक्शन मी पुन्हा लिहून काढतो की हा मॉड एक्स प्लस ग्रेटेस्ट इंटिजर एक्स ही व्हॅल्यू फंक्शनची कधी असणार आहे की जर तो एक्स जो आहे इनपुट जो आपण त्या क्वेश्चनला देऊ आपण त्या फंक्शन मध्ये, तो एक्स -1 to +1 या इंटरवलच्या आत जर असेल तर फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, मॉड एक्स प्लस ग्रेटेस्ट इंटिजर एक्स असणार आहे. इथे 1 ला इक्वल नाही बट आता नंतर इथे काय करू, आता 1 लाच इक्वल केला एक्स आपण आणि 1 पासून ग्रेटर केला कुठपर्यंत, 2 पर्यंत. जर हा इंटरवल असेल एक्स साठी, म्हणजे 1 ला इक्वल 1 पासून 2 ला ओपन, 2 च्या ओपन पर्यंत, तर फंक्शन काय घ्यायचंय आपण, तर फंक्शन एक्स प्लस मॉड एक्स असं फंक्शन घ्यायचंय. ठीक आहे ना, आणि जर इंटरवल तुम्ही 2 पासून 3 पर्यंत घेऊन गेलात, म्हणजे इंटरवल आपण 2 पासून सुरू केला आणि इक्वल्स टू 3 पर्यंत घेऊन गेलो आपण, तर फंक्शनची व्हॅल्यू काय सांगितलेली आहे, एक्स प्लस ग्रेटेस्ट इंटिजर एक्स, असं हे फंक्शन डिफाईन केलंय. ठीक आहे, हे प्रत्येक इंटरवल्स आपण तयार केले छोटे छोटे, त्या इंटरवल मध्ये काय असेल फंक्शन डिफरंट डिफरंट आपण डिफाईन केलं. ठीक आहे ना, या इंटरवल साठी हे फंक्शन, याच्यासाठी हे फंक्शन, याच्यासाठी हे फंक्शन. आता आपल्याला यांनी विचारलंय की ठीक आहे, हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे वगैरे, देन एफ इज डिस्कंटिन्युअस ॲट,
ऑप्शन्स आहेत 2 पॉईंट्स, 3 पॉईंट्स, 4 ऑर मोर पॉईंट्स आणि ओनली 1 पॉईंट. म्हणजे आता सांगायचं काय क्वेश्चन मध्ये आपल्याला आन्सर काय करायचंय, की हे जे फंक्शन आपण इथे डिफाईन करून सांगितलं काय काय कुठल्या इंटरव्हल मध्ये काय फंक्शन असेल ते फंक्शन डिस्कंटिन्युअस कोणत्या कोणत्या नंबरसाठी, म्हणजे किती नंबर ऑफ पॉईंटसाठी, 2 पॉईंटसाठी, 3 पॉईंटसाठी, 4 पॉईंटसाठी किंवा 1 पॉईंटसाठी, किती नंबर ऑफ पॉईंट्सला हे डिस्कंटिन्युअस आहे हे आपण चेक करायचंय. म्हणजे अशा एक्सच्या काय काय व्हॅल्यूज असतील ज्यांच्यासाठी फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे ते आपण चेक करणार. ठीक आहे ना. ओके, तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल, आता इथे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आलं पहा. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण तो ग्राफ पण बघितला फंक्शन मध्ये, ग्रेटेस्ट इंटिजरचा ग्राफ कसा असतो तो प्रत्येक इंटिजर व्हॅल्यूला तो ग्राफ शिफ्ट होत राहतो. ठीक आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, की -1 पासून आधी 0 पर्यंत जावं लागणार आहे, मग 0 पासून 1 पर्यंत जावं लागेल. असं प्रत्येक एक एक इंटिजरचा जो गॅप आहे तो आपण सेपरेट फंक्शन तयार करू. आता मी इथे एफ ऑफ एक्स पुन्हा डिफाईन करणार आहे मी. ठीक आहे ना. याच्यामध्ये अजून 2 फंक्शन आले ना. एक तर पहिलं फंक्शन तुमच्याकडे आहे ग्रेटेस्ट इंटिजर, नंतर आहे तुमच्याकडे मॉड एक्स म्हणजे मॉड्युलस फंक्शन. हे 2 फंक्शन आहेत क्वेश्चन मध्ये. थोडंसं बेसिक कन्सेप्ट जे होते आपल्या फंक्शन चॅप्टरचे इथे आता यूज मध्ये येतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला इंटरव्हल जो मला घ्यायचा आहे तो मला घ्यायचा -1 ने स्टार्ट करायचा आपल्याला एक्सला, बट तो आपण 0 पर्यंत घेऊन येणार आहेत. -1 पासून 0 पर्यंत आणला आपण त्याला एक्सला, एक्सच्या व्हॅल्यूज अशा जर असतील तर इथे आता हे -1 पासून +1 पर्यंत हा जो काही इंटरव्हल आहे याच्या आतमध्ये तुम्ही त्याला काही जरी नंबर घेतलेत तरी पण फंक्शन हे यूज करायचं आहे. ठीक आहे ना. मग -1 to 0 आपण चाललोय, त्याच्यामध्ये हेच फंक्शन सेम असेल, हे वाला पहिलं वाला. तर याच्यामध्ये सांगा आता मला की एक्सची जी व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा लेस आहे. 0 पेक्षा लेस म्हणजे निगेटिव्ह साईडला आहे. निगेटिव्ह साईडला जर एक्स असेल म्हणजे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर मॉड एक्स काय होणार, निगेटिव्ह पण होणार. आपण हे ऑलरेडी बघितलंय आता, -1 झाला तो. आणि हा जो ग्रेटेस्ट इंटिजर आहे याची व्हॅल्यू -1 to 0 हा जो इंटरव्हल आपण घेतला याच्यामध्ये काय असणार आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये आपण काय सांगतो, जो काही इनपुट आपण दिलाय त्याच्या लेफ्टचा, इमिडिएट लेफ्टचा आपण इंटिजर त्याचा आन्सर सांगत असतोय. मग जर -1 आणि 0च्या मध्ये आपण असो कुठे पण तरी पण त्याचा आन्सर काय असणार, -1. म्हणजे आन्सर काय असेल तर -1 असेल. इथे फंक्शन काय तयार झालं, -x -1 तयार झालं. कळतंय या इंटरव्हल साठी. आता सेकंड इंटरव्हल दाखवा. सेकंड इंटरव्हल 0 ने स्टार्ट करू आपण. सुरुवात 0 ने केली, आता कुठपर्यंत जायचंय तर 1 पर्यंत जायचंय. याच्यामध्ये काय होईल पहा आता, की 0 पासून 1 पर्यंत 0च्या राईट साईडला आता आपण, म्हणजे प्लसचा पॉझिटिव्ह नंबर एक्स म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, 0च्या राईट साईडला चाललो आपण. 0 पण चालतो, मॉड मध्ये 0 टाकला तरी पण आन्सर 0च आहे, पॉझिटिव्ह नंबर टाकला तरी पण आन्सर पॉझिटिव्ह नंबर, सेम नंबर आहे. फक्त निगेटिव्ह असेल इनपुट एक्स तर मॉड काय करतो, -x देतो. मग आपण काय केलं, पहिल्यासाठी इथे आपला इनपुट हा निगेटिव्ह होता, <0 वाला होता, म्हणून आपण काय केलं, मॉडची व्हॅल्यू -x घेतली इथे. पहिला कन्सेप्ट हा झाला. सेकंड कन्सेप्ट झाला की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन -1 to 0 या इंटरव्हल साठी तो काय असेल, -1 असेल, म्हणून इथे -1 लिहिला. आता पुढे आलो आपण, 0 to 1 या इंटरव्हलच्या आतमध्ये एक्स ची व्हॅल्यू 0 किंवा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो एक्स जो असेल तो पॉझिटिव्ह एक्स ओपन होणार, तिथे काही निगेटिव्ह वगैरे होणार नाही, मॉड एक्स. ठीक आहे ना. आता ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स जो आहे त्याची व्हॅल्यू 0 to 1 च्या मध्ये काय असणार, 0 आणि 1 च्या मध्ये पाहिजे व्हॅल्यू आपल्याला. 0 ला आलो की व्हॅल्यू 0च आहे, आणि 0 पासून 1 पर्यंत जाईपर्यंत व्हॅल्यू काय असणार, 0च असणार. म्हणजे इथे प्लस पुढे काय 0च आहे, फक्त एक्स राहिला इथे. याचा आन्सर काय असेल, फक्त एक्स त्या फंक्शन साठी. आता 1 च्या पुढे चाललो आता मी. आता 1 पासून सुरू करायचा एक्स मला आणि 2 पर्यंत घेऊन जायचं आहे. 1 च्या पुढे चाललो म्हणजे या इंटरव्हलच्या आतमध्ये आलो, आता सेकंड इंटरव्हल मध्ये आलो आपण, 1 to 2 वाला इंटरव्हल. तर 1 to 2 मध्ये आल्यानंतर हे फंक्शन आहे. ठीक आहे. पहिला तर एक्स तो सेमच आहे, जो असेल तोच एक्स, पण दुसरा आता मॉड एक्स आहे. मॉड एक्स साठी एक्स चेक करा काय तो आपला एक्स 1 to 2 मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असणार. मग पॉझिटिव्ह असेल तर मॉडला काय फरक पडतो का, पॉझिटिव्ह नाही, काहीच फरक नाही पडत, तो जो आहे तोच देईल. म्हणजे एक्स प्लस एक्स तयार झालं 2x. इथे फंक्शन काय तयार झालंय, 2x तयार झालंय. ठीक आहे. त्याच्या पुढचा इंटरव्हल आता 2 पासून सुरुवात करायची आणि जायचं आपल्याला 3 पर्यंत. ठीक आहे ना. 3 पर्यंत जायचंय. तर 3 पर्यंत गेलो आपण तर काय होईल, 2 आणि 3 यांच्या मधले नंबर सगळे पॉझिटिव्ह होते. इथे पण इथे मॉड पण नाहीये. 2 to 3 मध्ये आलो म्हणजे याच्यामध्ये आलो आपण आता. फक्त इथे इक्वल नाही घेतलं मी अजून, तो 3 मी सेपरेट करून देतो. ठीक आहे ना. सेम पॅटर्न ठेवू आपण सगळीकडे, 3 ला सेपरेट करू. मग हा जो इंटरव्हल आहे याच्यामध्ये आता ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू काय असेल, 2. जर एक्झॅक्ट 2 हा नंबर घेतला तर ग्रेटेस्ट इंटिजर काय आउटपुट देणार, 2 देणार. आणि 2 च्या पुढे गेलो आपण 3 पर्यंत, अजून त्याला 3 नाही केलेला, 3च्या आपण अलीकडे लेफ्टलाच आहेत. याचा या इंटरव्हलच्या आतमध्ये आन्सर काय असणार, ऑलवेज 2 असणार. म्हणजे हे फंक्शन काय तयार होईल, एक्स प्लस हे ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू काय तयार झाली आपली, 2 तयार झाली, एक्स प्लस 2 झालं हे फंक्शन म्हणजे. ठीक आहे. आता ज्या वेळेला इथे इक्वल टू 3 करायचं, सेपरेट करू आपण त्याला, एक्स इक्वल्स टू 3 सेपरेट केला आता, कारण 3च्या पुढे जायचंच नाहीये, शेवटचा पॉईंट 3च आहे आपल्याकडे. ठीक आहे, लास्ट वाला पॉईंट.
मग एक्स इक्वल टू 3 जर केला तर आता काय होईल, एक्स इक्वल टू 3 म्हणजे हाच आहे पुन्हा फंक्शन, इक्वल साठी पण हाच फंक्शन आहे, 3 ला इक्वल असेल तर हा होईल एक्स प्लस 3 साठी आउटपुट काय होईल, 3च होईल, म्हणजे हे काय होणार आहे, एक्स प्लस 3 होणार आहे. ठीक आहे. आता हे आपण काय केलं, त्या फंक्शनला आपण आणखी डिवाइड केलं, प्रत्येक एक एक इंटरवल घेतला आपण इंटेजर मधला, -1 to 0, 0 to 1, 1 to 2, 2 to 3 आणि शेवटी आपल्याकडे इक्वल टू 3 पण आहे, तर शेवटचा पॉईंट इक्वल टू 3 वाला झाला तयार. ठीक आहे. ओके. अच्छा, इथे जे होईल ना की -1 साठी जरी तुम्ही सेपरेट केलात तरी पण काही प्रॉब्लेम नाही, ते हेच आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर ते असं होईल, त्याच्यामधून होईलच ते तयार. आपण हा सेम पॅटर्न ठेवण्यासाठी काय केलं, लास्ट वाला नंबर आपण इक्वल नाही घेतला कधीच, तो इंटरवल ओपन ठेवलाय, शेवटपर्यंत ओपन ठेवला, तो इक्वल आहे शेवटी, तर आपण त्याला सेपरेट केला एक्स इक्वल टू 3 साठी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, आता कंटिन्युटी चेक करायची, कंटिन्युटी. आता हे बघा थोडस की आपल्याकडे 0च्या लेफ्टला आपण जाऊ शकतोय, कारण 0च्या लेफ्टला म्हणजे एक्स लेस दॅन 0 हा इंटरवल आहे आपल्याकडे. इथे आपण त्या फंक्शनची व्हॅल्यू चेक करणार आणि 0च्या राईटला पण व्हॅल्यू फाइंड करू शकतो. 0च्या राईटला म्हणजे एक्स काय पाहिजे, 0 पेक्षा मोठा पाहिजे. 0च्या लेफ्ट साठी हे फंक्शन, 0च्या राईट साठी हे फंक्शन. ठीक आहे ना. सिमिलरली 1 साठी चेक करू शकतो आपण, 1चा लेफ्ट म्हटलं की हे फंक्शन यूज करून लिमिट फाइंड करायचे. 1च्या राईट साईडला चाललो म्हणजे 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यूज, हे ग्रेटर तिकडे चाललंय म्हणजे हा फंक्शन यूज करायचा ग्रेटर लिमिट काढण्यासाठी. सिमिलरली 2 साठी पण तुम्ही फाइंड करू शकता, 2चं लेफ्ट लिमिट फाइंड करण्यासाठी हे वरचं वाला फंक्शन, 2चं राईट लिमिट फाइंड करण्यासाठी खालचं वाला फंक्शन. म्हणजे जिथे एक्स लेस दॅन 2 आहे, इथे पहा ना, इथे लेस एक्स दॅन 2 आहे, इथे एक्स लेस दॅन 2 आहे, म्हणजे 2च्या आपण लेफ्टच्या व्हॅल्यू घेणार आहेत एक्स साठी. 2च्या लेफ्टच्या व्हॅल्यू म्हणजेच 2चं जे तुम्ही लेफ्ट हँड लिमिट फाइंड कराल 2 नंबरसाठी, लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस म्हणजे 2च्या लेफ्टचं लिमिट, त्यासाठी तुम्हाला हे वाला फंक्शन यूज करायचंय. जिथे एक्स ग्रेटर दॅन 2 आहे त्या फंक्शन, हे जे फंक्शन तयार झालं ग्रेटर दॅन 2 साठी, हे फंक्शन आपण कुठे यूज करणार तर आपण यूज करणार 2चं राईट हँड लिमिट फाइंड करण्यासाठी. 2 या पॉईंटच्या राईट हँडचं लिमिट फाइंड करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 2च्या राईट साईडला पाहिजे, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 पाहिजे. असं असेल तर त्यासाठी जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण कुठे यूज करायचं, याची राईट हँड, याचं राईट हँड लिमिट फाइंड करण्यासाठी यूज करायचं. आणि हे फंक्शन कधी यूज करायचं तर 2 साठीचं लेफ्ट हँड लिमिट फाइंड करण्यासाठी यूज करायचं. सिमिलरली 0 साठी जर तुम्हाला लेफ्ट हँड लिमिट पाहिजे असेल तर 0 पेक्षा लेफ्टच्या व्हॅल्यू पाहिजेत एक्सच्या, म्हणजे 0 पेक्षा लेस व्हॅल्यू पाहिजेत. एक्स कुठे लेस आहे, इथे लेस आहे 0 पेक्षा, म्हणजे हे वाला फंक्शन आपण यूज करणार ज्याच्यामध्ये 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 0 असेल लेफ्ट हँड साठी. 0 साठी राईट हँड लिमिट जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर फंक्शन कुठलं यूज करायचं, ज्याच्यामध्ये एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, तो कुठे ग्रेटर दॅन 0 इथे आहे, तर हे फंक्शन यूज करणार. हा कन्सेप्ट आहे बेसिक. ठीक आहे. मग आपण असं कोणत्या कोणत्या नंबरच्या लेफ्टला आणि राईटला लिमिट फाइंड करू शकतो ते शोधलं आपण, की 0च्या लेफ्टला 0च्या राईटला, 1च्या लेफ्टला 1च्या राईटला, 2चा लेफ्ट 2चा राईट. ठीक आहे ना. 3चा लेफ्ट फाइंड करू शकता आणि एक्झॅक्ट 3 ला फाइंड करू शकता. 3च्या राईटला आपण जाऊ शकत नाही, इंटरवल आपला 3 पर्यंतच आहे. ठीक आहे ना. तर ते इथपर्यंत आपण फाइंड करणार. आता हे चेक करू आपण कोणत्या कोणत्या पॉईंटला काय होतंय ते. ठीक आहे. तर 0 साठी चेक करा, 0 साठी चेक करू. इथे मी काय करतो, लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू लिहितो, इकडे राईट हँड लिमिटची व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले आपण 0 साठी लिहूयात, हे सगळं काढून टाकू. ठीक आहे. एक्स जर 0 असेल तर 0च्या लेफ्ट साठी लिमिट फाइंड करायचं आपल्याला. लेफ्ट साठी म्हटलं की हे वाला फंक्शन यूज करणार, कारण इथे एक्स लेस दॅन 0 आहे. इथे 0 टाकून त्याचा आन्सर काय येईल, -1. इथे आन्सर -1 आलं माझं. आता 0च्या राईट साईडला जायचंय. राईट साईड म्हटलं की हे वाला फंक्शन, इथे एक्स 0 टाका तर राईटचा आन्सर काय येईल, 0 येईल. म्हणजे काय झालं, लेफ्ट लिमिटची व्हॅल्यू आणि राईट लिमिटची व्हॅल्यू इक्वल नाही आली, म्हणजे हे इथे फंक्शन काय असेल, डिसकंटिन्युअस असेल. या पॉईंट, हा एक पॉईंट भेटला ज्याच्यामध्ये फंक्शन डिसकंटिन्युअस मिळालं मला. त्यानंतर आता 1 साठी या, 1 लेस दॅन 1 पेक्षा लेस एक्स इथे, म्हणजे 1चं लेफ्ट लिमिट इथून फाइंड करणार आपण. इथे 1 टाकलं तर आन्सर 1 आलं. राईट लिमिट साठी एक्स ग्रेटर दॅन 1 या पॉईंटला आहे, या इंटरवलच्या आतमध्ये एक्स ग्रेटर दॅन 1, तर हे फंक्शन यूज करा 2x. इथे 1 टाकलं की काय येणार आहे, 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू 1 2 येणार आहे, तर इथे व्हॅल्यू 2 येणार आहे. हे पण इक्वल नाही मिळालं, हे पण कॅन्सल. त्यानंतर आता पुढे चला, पुढे गेलो आपण, पुढे आलो, एकच सेकंड फक्त. ओके, इथे काहीतरी चुकलंय का आपल्याला लिहिताना. हे फंक्शन 0 to 1 साठी काय यूज केलं आपण, ओके एक्स आणि हा 0. ठीक आहे. ओके, 1 साठी झालं. 2 साठी चेक करू परत एकदा. 2च्या लेफ्ट म्हणजे कुठलं फंक्शन यूज करायचं, हे वाला 2च्या लेफ्टचं. इथे 2 टाकून दिला, 2 इंटू 2 म्हणजे 4 झालं, ते हा झाला 4. आता 2च्या राईटला जायचंय. 2च्या राईटला म्हणजे हा वाला पॉईंट जिथे एक्स ग्रेटर दॅन 2 आहे, इथे 2 टाकला आपण तर 2 + 2 काय झालं, 4 झालं, तर याचा आन्सर 4 आलं, म्हणजे हे तर इक्वल आले.
लेफ्ट लिमिट राईट लिमिट इक्वल आलंय. ओके, हे जर इक्वल आले असतील तर आता आपल्याला काय करावं लागेल, या पॉइंटला कंटिन्युटी होऊ शकते म्हणजे तयार. मग लेफ्ट लिमिट इक्वल्स टू राईट लिमिट आणि इक्वल्स टू काय पाहिजे अजून, एक्झॅक्ट त्या पॉइंटला व्हॅल्यू. मग इक्वल टू एक्स इक्वल्स टू 2 कुठे बघा आता, एक्स इक्वल्स याच्यामध्येच आहे, ज्याच्यामध्ये एक्स ग्रेटर दॅन 2 होता त्याच्यामध्येच 2 ला इक्वल पण घेऊ शकतो आपण एक्स ची व्हॅल्यू. म्हणजे जिथे तुम्हाला एफ ऑफ 2 फाइंड करायचं आहे ते फंक्शन कोणतं यूज करायचं तुम्हाला, हेच यूज करायचे पुन्हा, ज्याच्यामध्ये एक्स इक्वल्स टू 2 आहे. ठीक आहे ना, तर एक्स इक्वल टू 2 याच्यात टाकून द्या, 2 + 2 4. म्हणजे आता काय झालं ना, इथे एफ ऑफ 2 याची व्हॅल्यू पण काय मिळाली, 4 मिळाली. म्हणजे या 3 व्हॅल्यू एकमेकांना इक्वल आल्या, तयार झाल्या. लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू 4, राईट हँड लिमिटची व्हॅल्यू 4 आणि एक्झॅक्ट 2 या पॉइंटला व्हॅल्यू जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण काय करावं लागेल तुम्हाला तिथे, की एक्स इक्वल्स टू 2 कोणत्या इंटरव्हलच्या आतमध्ये, या इंटरव्हलच्या आतमध्ये, म्हणून त्याला काय करावं लागेल, हे फंक्शन यूज करावं लागेल एक्स + 2 वाला, आणि 2 + 2 काय येईल ते 4 येईल. ठीक आहे, ओके. त्यानंतर पॉईंट राहिला 3. आता तर 3च्या आपण लेफ्टची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, कारण एक्स लेस दॅन 3 आपल्याकडे आहे इथे, हे फंक्शन. याच्यामध्ये एक्स 3 टाकून द्या, 3 + 2 5 झालं, ते लेफ्ट हँड लिमिट 5 झालं. आता राईट हँडला आपण जाऊ शकत नाही, बट आपण एक्झॅक्ट 3 ला व्हॅल्यू फाइंड करणार. ह्या जरी इक्वल आल्या तरी पण आपण काय सांगायचं, एक्झॅक्ट 3 ला जी व्हॅल्यू आहे तीच 3च्या लेफ्टला आहे. 3च्या राईट साईडला आपल्याला जायचंच नाही, आपला इंटरव्हल 3 पर्यंतच आहे, त्यामुळे राईट साईडला काय त्याचं काहीच घेणं देणं नाही आपल्याला. फक्त 3 ला आणि 3च्या लेफ्टला या दोनच व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्या जर इक्वल आल्या तर कंटिन्युअस, नाही आल्या तर डिसकंटिन्युअस. 3च्या लेफ्टला कोण फंक्शन आहे, एक्स लेस दॅन 3 वाला हे फंक्शन आहे, एक्स + 2, म्हणजे 3 + 2 5 झालं ते. आता एक्झॅक्ट 3 ला फाइंड करायची व्हॅल्यू, एक्झॅक्ट 3 ला फंक्शन कुठलं आहे, एक्स + 3 आहे, तर 3 + 3 काय होईल, 6 होईल. म्हणजे लेफ्ट लिमिट तर 5 आलं, आणि आपण काय केलं आता, एक्झॅक्ट एफ ऑफ 3 फाइंड केला, तो आला 6. या व्हॅल्यू काही इक्वल आल्या नाहीत, म्हणजे इथे पण फंक्शन काय असेल तर डिसकंटिन्युअस असेल. आता डिसकंटिन्युअसचे यांनी विचारलं काय क्वेश्चन मध्ये, की डिसकंटिन्युअस ऍट हाऊ मेनी पॉइंट्स, किती नंबर ऑफ पॉइंट साठी डिसकंटिन्युअस आहे. तर मला मिळाला हा पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट. इथे तर कंटिन्युअस मिळाला ना, हा जो 2 घेतला आपण, 2 साठी फंक्शन कंटिन्युअस आहे, इथे नाही प्रॉब्लेम काय आपल्याला. फंक्शन डिसकंटिन्युअस या 3 पॉइंटला, 1 2 आणि 3, इथे तर ते कंटिन्युअस आहे. म्हणजे एक्झॅक्ट 3 पॉइंटला फंक्शन काय पाहिजे, डिसकंटिन्युअस पाहिजे. ऑप्शन काय असेल तर ऑप्शन बी असायला पाहिजे याचा आन्सर. ठीक आहे, थोडंसं आता हे काय असणार ना, कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय, बरोबर. समजून घ्यायचे काय करावं लागतंय, म्हणून की तुम्हाला हे फंक्शन डिफाईन करून दिलं डिफरंट इंटरव्हलसाठी. बट ग्रेटेस्ट इंटेजर फंक्शन आला म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ते सिंगल इंटेजरचे वेगवेगळे इंटरव्हल बनावं लागते. म्हणजे -1 to 0, 0 to 1, 1 to 2, 2 to 3, आणि एक्झॅक्ट 3 साठी पण व्हॅल्यू, कारण ते इक्वल पण आहे 3 ला एक्स, तर 3 साठी पण आपण वेगळं बनवून घेतलं. आता एक कन्सेप्ट लक्षात घ्या अजून एका, तर तुम्हाला असं सांगितलं असेल ना, की एक इंटरव्हल दिला तुमच्याकडे, की A to B हा इंटरव्हल दिलाय क्लोज वाला. आता ओपन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ओपन जर इंटरव्हल सांगितला A to B आणि याच्या आतमध्ये कंटिन्युटी चेक करा म्हटलो आपण, तर असं पण हे जे एंड पॉइंट्स आहेत, पहिला आणि शेवटचा A आणि B, हे तर इन्क्लूड नाहीच आहेत ना ओपन असल्यामुळे. त्यामुळे त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे की नाही याचा काही फरक नाही पडत. फक्त आपण त्याच्या इंटरव्हलच्या मध्ये जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटला आपण बघणार, की कुठे कुठे डिसकंटिन्यू होऊ शकतं, आहे की नाही चेक करण्यासाठी. बट हे जे एंड पॉइंट्स आहेत A आणि B, यांना आपण चेक नाही करणार, कारण त्याच्यामध्ये नाहीच आहेत ते इंटरव्हलच्या आत ते. बट जर क्लोज इंटरव्हल दिला आता, तर तुम्हाला काय करावं लागेल, मग हे बघा थोडंसं, हा A पण याच्यामध्ये आहेच या इंटरव्हलच्या आतमध्ये, बी पण आहे, आणि याच्यामधले पण सगळे नंबर्स आहेत. जर याच्यामध्ये फंक्शन तुम्हाला कंटिन्यू सांगायचं असेल तर काय करावं लागेल, एक तर जे मध्ये जे पॉइंट्स आहेत त्या प्रत्येक पॉइंटला पण फंक्शन कंटिन्यूस आलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ए पॉइंट साठी एक्झॅक्ट ए पॉइंटला जी व्हॅल्यू एफ ऑफ ए असेल ती व्हॅल्यू, आणि याचं राईट हँड लिमिट, कारण आता फक्त आपण या एच्या राईट साईडलाच आहेत, आपला इंटरव्हल लेफ्टला नाहीच आहे कुठे. तर ए साठीची व्हॅल्यू आणि एच्या राईटची व्हॅल्यू हे दोन इक्वल आले पाहिजेत. तर आपण म्हणणार ए पॉइंटला कंटिन्युअस आहे. आणि बी पॉइंट साठी काय करावं लागेल, मग एक्झॅक्ट बी आणि बीच्या लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू, म्हणजे एफ ऑफ बी आणि लेफ्ट हँड लिमिट त्या बी साठी हे सेम यायला पाहिजे. तर आपण तिथे पण फंक्शन कंटिन्युअस सांगणार. एंड पॉइंट साठी, एंड पॉइंट्स बद्दल बोलतोय आपण, मध्ये सगळ्या पॉइंटला कंटिन्युअस पाहिजेच. तिथे लेफ्ट या मधले जे पॉइंट आहेत सगळ्यांना लेफ्ट लिमिट, राईट लिमिट, एक्झॅक्ट त्या पॉइंटला व्हॅल्यू हे तिन्ही इक्वल यायला पाहिजे. बट जे एंड पॉइंट्स आहेत ना आपले, त्या एंड पॉइंट्सला काय व्हायला पाहिजे, की त्या पॉइंटला व्हॅल्यू राईट हँड लिमिट, त्या पॉइंटला व्हॅल्यू लेफ्ट हँड लिमिट, हे मात्र इक्वल यायला पाहिजे. ठीक आहे ना, या टाईपमध्ये. तर आपण सांगणार की त्या इंटरव्हलच्या आतमध्ये पण फंक्शन काय आहे, कंटिन्युअस आहे. ठीक आहे, ओके. तर हा तो थोडासा त्याच्यातला इंटरव्हलचा कन्सेप्ट आहे. इथे पण आपण काय केलं आता ना, इथे पण बघा ना आपण, त्यामुळे हे का सांगतोय मी, की आपण 3 साठी काय चेक करणार, एक्झॅक्ट 3 ला किती व्हॅल्यू आहे आणि 3च्या लेफ्टला ती किती व्हॅल्यू आहे. एक्झॅक्ट 3 ची फाइंड केली 6 आली, 3च्या लेफ्टला 5 आली,
तर हे काय झाले मग, हे कंटिन्युअस नाही, या पॉइंटला कंटिन्युअस नाही म्हणजे फंक्शन, तो एंड पॉइंट आहे इंटरव्हलचा, ठीक, तिथे कंटिन्युअस नाही, कळलं ना, या टाइप मध्ये होईल हे. ओके, चलो चला हे, चला 3 पॉइंट हे आपला आन्सर असेल, ओनली 3 पॉइंट्स म्हणजे ऑप्शन बी. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन, याच्यामध्ये पण काय केलंय, फंक्शन डिफाईन केलंय डिफरंट गोष्टींसाठी. हे पुन्हा एकदा लिहून घेतो बाजूला मी, की जर x लेस दॅन 0 असेल, x ची व्हॅल्यू जर x इज लेस दॅन 0 असं जर इंटरवल दिला असेल, हा 0च्या लेफ्टचा म्हणजे इंटरवल, तर फंक्शन काय यूज करणार आपण, एफ ऑफ एक्स हे वाला फंक्शन यूज करायचंय. ते फंक्शन काय, a/2 आणि ब्रॅकेटमध्ये x मायनस मॉड x, ठीक आहे, या टाइपमध्ये. त्यानंतर एफ ऑफ एक्स फंक्शन आपण फाइंड करतो, एफ ऑफ एक्स, ठीक आहे. त्यानंतर 0 व्हॅल्यू असेल कधी, जेव्हा x इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेस, आणि जर x ग्रेटर दॅन 0 असेल तर मग काय होईल फंक्शन, तर हे वाला फंक्शन तयार होईल, bx² इंटू साइन ऑफ 1/x, हे फंक्शन असेल ते, bx² इंटू साइन ऑफ 1/x. हे असं फंक्शन डिफाईन केलंय. जर x लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर हे फंक्शन, x ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर हे वाला फंक्शन, एक्झॅक्ट 0 असेल तर मग एक्झॅक्ट 0 असेल त्या व्हॅल्यू फंक्शनची, ठीक आहे. ओके, मग आता काय करायचं आपण ना, हे विचारलं की हे फंक्शन, हे सांगितलंय म्हणजे कंटिन्युअस आहे म्हणतायत ते फंक्शन ॲट x इक्वल टू 0, हे फंक्शन x इक्वल टू 0 ला कंटिन्युअस आहे. देन काय काय ऑप्शन्स आहेत की a इज एनी रिअल व्हॅल्यू अँड b इज एनी रिअल व्हॅल्यू, a इज ओनली रॅशनल, b इज एनी रिअल, a इज ओनली इरॅशनल, b इज एनी रिअल, असे ऑप्शन्स गिवन आहेत काय काय ते. आपण म्हणजे थोडक्यात काय करायचं की जर हे फंक्शन x इक्वल टू 0 ला कंटिन्युअस आहे तर a आणि b ची व्हॅल्यू काय असू शकते हे सांगायचं, ठीक आहे, पॉसिबिलिटी काय आहे a आणि b च्या ते सांगायच्यात. आता थोडं लक्षात घ्या की पुन्हा तोच आपण जो कन्सेप्ट थेरेटिकली बघितलाय तो आता आपल्याला अप्लाय करायचं शिकतोय आपण, की क्वेश्चन मध्ये, प्रॉब्लेम मध्ये कसा अप्लाय करायचा. मागच्या क्वेश्चन मध्ये पहिला आपण काय केलं होतं ते, इथे पण त्याच टाईपचा थोडासा कन्सेप्ट आहे, फक्त इथे प्रत्येक इंटरवल सेपरेट असं दिलं नाही काही. निगेटिव्ह साठी पूर्ण हेच फंक्शन आहे, राईट, पॉझिटिव्ह साठी पूर्ण हे फंक्शन आहे, आणि एक्झॅक्ट 0 असेल तर हे वाला फंक्शन आहे 0, याची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे. मग जर हे सांगितलं असेल असं की ते फंक्शन 0 ला, x इक्वल टू 0 ला कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस आहे म्हणजे काय होईल की लेफ्ट हँडचं जे लिमिट असेल 0 साठी ते इक्वल्स टू राईट हँडचं लिमिट असेल, आणि एक्झॅक्ट 0 ला पण तीच व्हॅल्यू असायला पाहिजे. फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे 0च्या लेफ्टला, 0च्या राईटला आणि एक्झॅक्ट 0 ला या तिन्ही पण व्हॅल्यू सेम आल्या पाहिजेत. आणि फंक्शन कंटिन्युअस सांगितलंय त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये, सांगितलंय म्हणजे काय असणार की या 3 व्हॅल्यू इक्वल असणारच आहेत कंपल्सरी, तिथे काही ऑप्शन्स नाही दुसरा. कंटिन्युअस आहे म्हणून सांगितलंय म्हणजे इक्वल आहेच हे, ठीक आहे ना. मग आता आपण ए आणि बी साठी जर तुम्हाला कंडिशन फाइंड करायची असेल तर काय करावं लागेल, लेफ्ट हँड लिमिटला पण एफ ऑफ 0 शी इक्वल करा, कारण एफ ऑफ 0 काय आहे, 0 आहे. एफ ऑफ 0 म्हणजे काय, एक्झॅक्ट एक्स इक्वल टू 0 ला काय व्हॅल्यू फंक्शनची, ती 0 आहे. तर हे एकदा इक्वल करू आपण आणि हे एकदा इक्वल करू, इथून काहीतरी आपल्याला गोष्टी भेटतील. तर लेफ्ट हँड लिमिट लिहायचं म्हणजे काय, आता लिमिट लिहायचं x टेंड्स टू 0 मायनस, 0 मायनस म्हणजे काय, 0च्या लेफ्टला, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू 0च्या लेफ्टला कुठे असणार, म्हणजे लेस दॅन 0 पाहिजे एक्स, तर लेस दॅन 0 इथे आहे आपला या इंटरवल मध्ये, तो फंक्शन यूज करणार आता आपण इथे. तर हे काय होईल, a/2 इंटू ब्रॅकेटमध्ये x मायनस मॉड x, ठीक आहे, इक्वल्स टू काय असेल, हे याला आणि याला इक्वल करावं लागेल ना, हे इक्वल टू 0 आहे म्हणजे एफ ऑफ 0 सोबत इक्वल येते. ओके, आता 0च्या लेफ्टला आहे म्हणजे इथे काय होईल, x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय झालं, मॉड ओपन होणार निगेटिव्ह, म्हणजे x आणि हा मायनस मायनस प्लस x होईल तर 2x होईल. कळतंय ना सगळ्यांना, हा जो मॉड x आहे याच्यामध्ये इनपुट 0च्या लेफ्टला आहे म्हणजे काय, निगेटिव्ह नंबरचं इनपुट आहे, म्हणजे एक्स मध्ये मॉड एक्स मध्ये इनपुट निगेटिव्ह असेल तर मॉड काय करणार, आणखी एक मायनस साईन देणार, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल, तो हा प्लस एक्स होणार आहे, एक्स प्लस एक्स 2x झाला. हे वाला फंक्शन आहे. इथे लिमिट काय विचारलंय यांनी, काय सांगितलंय की हे 0 मायनस साठी इक्वल टू 0 यायला पाहिजे, 2 आपण कॅन्सल केले, राहिला फक्त a इंटू एक्स, आणि लिमिट आपल्याकडे आहे x टेंड्स टू 0 मायनस, याची व्हॅल्यू 0 येणार म्हणता येते. इथे पहा ना, आपण x टेंड्स टू 0 सांगतोय, इथे एकटाच x आहे, आपण जर x 0 टाकला तर तो 0 इंटू a असं होणार आहे. मग आता मला सांगा, a इंटू 0 हा तर ऑलवेज 0 असेल, a ची व्हॅल्यू तुम्ही काही जरी घेतली, कुठला पण रिअल नंबर, तो रॅशनल असो, इरॅशनल असो किंवा काही असो, तरी सुद्धा 0 सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर त्याचा 0 येणारच आहे कंपल्सरी. म्हणजे इथे a ने काही फरकच नाही पडणार आपल्याला,
इथे ए ची व्हॅल्यू काय आहे याने काही फरकच नाही पडणार आहे, कारण त्याच्यासोबत इंटू 0 आहे. त्याचा आन्सर ऑलवेज 0 असणारच आहे. म्हणजे ए कॅन बी एनी रिअल नंबर. एनी रिअल नंबर कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये? तर पहिल्या ऑप्शन सांगितलं ए इज एनी रिअल नंबर. अजून कुठे म्हणतात काय? इथे म्हणतात ए ओनली इरॅशनल, ओनली रॅशनल, ओनली रॅशनल. तर आपल्याला एनी रिअल नंबर पाहिजे ना, दुसरा कुठला ऑप्शनच नाही असा. प्रत्येक ऑप्शन मध्ये काय दिलंय की इथे म्हणतात ओनली इरॅशनल, ओनली रॅशनल, ए इज ओनली इरॅशनल, ए इज ओनली रॅशनल. बट आपण सांगतोय की ए ने मला फरक नाही पडणार ए रॅशनल आहे की इरॅशनल आहे. ए सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आलाय माझ्या, तर आन्सर 0 असणारच आहे ऑलवेज. म्हणजे ए कुठला पण रिअल नंबर चालेल. मग असं असेल म्हणजे याचा मिनिंग काय झाला की ऑप्शन ए आपला आन्सर असणार आहे. बी साठी फाइंड करायची गरज पण नाही, बाकी असा ऑप्शनच नाही आपल्याकडे कुठे. तरी पण आपण काय करू, एक आपलं फक्त आपण शिकतोय अजून काय करायचं असतं ते, त्यामुळे आपण ते पण सॉल्व्ह करून घेऊ. ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करताना ऑप्शनवरून मला एकच कळालं की ऑप्शन ए आन्सर असणार आहे. ठीक आहे ना. आता आपण सेकंड कंडिशन म्हणजे राईट हँड लिमिट आणि हे इक्वल टू 0 करून पण पाहूयात काय होतं ते, म्हणजे आणखी कन्फर्म होईल आन्सर. पण याची गरज नव्हती खरं तर, मी फक्त तुम्हाला समजून सांगा म्हणून करतोय आता हे, की 0 प्लस लिमिट फाइंड करतोय. म्हणजे आता आपण राईट हँड लिमिट फाइंड करायला गेलो या एफ ऑफ एक्स फंक्शन साठी. पण राईट हँड लिमिट म्हणजे 0च्या राईटला एक्स पाहिजे, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे, तरच तो राईटला असेल ना. मग त्यासाठी काय फंक्शन यूज करायचंय? हे वाला फंक्शन यूज करायचंय, बी इंटू एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ 1/x. ठीक आहे, हे फंक्शन यूज करायचं आपल्याला. हे पण इक्वल टू 0 असणार आहे. हे सुद्धा इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे, हे याला पण इक्वल टू 0 केलं आपण. आता हे सॉल्व्ह करू लिमिट. तर एक काम करा ना, साइन सोबत 1/x आहे, म्हणजे मला खाली पण 1/x पाहिजे. तर मी ऍडजस्टमेंट करून घेतो पहिले. बी एक्स स्क्वेअर इंटू साइन 1/x, हा तुमचा अँगल साइन सोबतचा. इथे पण काय पाहिजे? 1/x पाहिजे. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये काय ठीक आहे, हे करायची पण गरज नाही. पण खरं तर हे करायची गरज नाहीये, कारण हे लिमिट पण 0 होणार नाही 1/x साठी. पण याच्यामध्ये पहा काय झालं. याच्यामध्ये काय झालंय ना, की याच्यामध्ये आला एक्स स्क्वेअर आला. आपल्याला एक्स 0 टाकायचा होता. ठीक आहे ना. एक्स जर आपण 0 टाकला तर आन्सर काय होईल? बाकीचं हे बाकी सगळं काय ना, मला काहीच घेणं देणं नाहीये. इथं एक्स स्क्वेअर पाहिलं आपण फक्त. तर एक्स स्क्वेअर जर 0 असेल तर काय होणार? ते एक्स स्क्वेअर 0 असेल तर म्हणजे एक्स 0 टाकायचं लिमिट, तर हे फंक्शन काय होईल? 0 होईल. म्हणजे इथे बीच्या व्हॅल्यूने पण फरक नाही पडणार मला काही. एक्स ऑलरेडी इथे एक्स 0 टाकून देणार आपण एकदा, तर तो 0 इंटू जे काय बनेल ते बनेल, बट त्याचा आन्सर काय असणार? ऑलवेज 0 असणार आहे. म्हणजे बी सुद्धा कुठला पण रिअल नंबर चालेल, त्याने काही फरक नाही पडणार की तो रॅशनल आहे, इरॅशनल आहे, की तो काय आहे ते, काहीच फरक नाही पडणार आहे. म्हणजे ए पण कुठला पण रिअल नंबर आणि बी सुद्धा एनी रिअल नंबर, असा ऑप्शन आपल्याला पाहिजे होता. तो ऑप्शन कुठून मिळतोय? ऑप्शन ए मध्ये मिळतोय, की ए इज एनी रिअल नंबर आणि बी पण एनी रिअल नंबर चालेल, बी ने पण काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे ना. तर इथे काय झालं, म्हणजे ऑप्शन ए आपला आन्सर असणार. आपण ते ऑलरेडी सांगितलं होतं की ऑप्शन ए आन्सर असणार आहे, बट थोडंसं आणखी कन्फर्म केलं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हे असं तुम्हाला हा कन्सेप्ट यूज करायचा कंटिन्युटी वाला. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन दिला की एक फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स 1 प्लस टॅन अपॉन 1 प्लस साइन ब्रॅकेट रेस टू कोसेक एक्स आहे. दिसत नसेल तुम्हाला क्लिअर तर मी पुन्हा लिहून ठेवतोय क्वेश्चन, की फंक्शन काय दिलंय आपल्याला? एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस, आता टॅन नाही आता साइन आहे, साइन एक्स. या ब्रॅकेटचा पॉवर दिलाय तुम्हाला कोसेक एक्स. ओके, आणि हे कंटिन्युअस सांगितलंय ऍट एक्स इक्वल टू 0. कंटिन्युअस असेल तर लेफ्ट लिमिट, राईट लिमिट आणि एक्झॅक्ट त्या पॉइंटला व्हॅल्यू तिन्ही पण इक्वल असणार आहेत. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की एफ ऑफ 0 सांगा काय ते. ओके, एफ ऑफ 0. आता हे फंक्शन कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस आहे म्हणजे काय झालं रे, की लेफ्ट हँडचं लिमिट इक्वल्स टू राईट हँडचं लिमिट आणि इक्वल्स टू एफ ऑफ 0. ठीक आहे, हे तिन्ही पण इक्वल असणार आहेत. एफ ऑफ 0 आपण डायरेक्ट नाही काढू शकत. का नाही काढू शकत? बघा इथे काय होईल ते. इथे 0 टाकला 0 झाला, हा टाकला 0 0 झाला, इथे 1 तयार राहिलं. आणि कोसेक 0 इन्फिनिटी असतो, तो 1 रेस टू इन्फिनिटीचा फॉर्म तयार झाला. मग आपण हे 1 रेस टू इन्फिनिटी लिमिट चॅप्टर मध्ये कन्सेप्ट बघितला होता, की जर आपण एक्स ची व्हॅल्यू टाकल्यानंतर 1 रेस टू इन्फिनिटी असा जर फॉर्म तयार होत असेल, तर तो 1 रेस टू इन्फिनिटी काय करणार? आपण त्याला एक मेथड सांगितली लिमिट फाइंड करण्याची. आपण एक मेथड बघितली होती, त्या मेथडने व्हॅल्यू काढावं लागेल. डायरेक्ट तर आपण आन्सर सांगू शकत नाही आता, म्हणून काय करायचं मग? ते लिमिटची मेथड यूज करायची. लिमिट मध्ये काय केलं आपण, की जर असं आलं की 1 रेस टू इन्फिनिटी. आता एक लक्ष द्या थोडंसं, की लेफ्ट लिमिट राईट लिमिट इक्वल असणारच आहेत एकमेकांसोबत, त्यामुळे आपण सिंगल लिमिट लिहून टाकू. आणि हा जर फॉर्मॅट झाला तर असं काय करतो आपण, की जे काही लिमिट त्याचं आहे, काय लिमिट सांगितलं 0 साठी चेक करतो आपण 0.
त्या फंक्शनमध्ये काय करायचं, इथे आपण एक्झाम्पल म्हणून असं लिहू की समजा जी ऑफ एक्स पॉवरमध्ये खाली एफ ऑफ एक्स आहे, तर आपण काय पॅटर्न केला होता तो की ईच्या पॉवरमध्ये काय करायचं, तो जी ऑफ एक्स लिहून टाकायचा आणि काय करणार आपण एफ ऑफ एक्स मधून -1 करून लिहिणार, असं हे तयार करायचं आणि याचं लिमिट फाइंड करायचं. जे काही लिमिट तुम्हाला दिलं होतं ते लिमिट इथे आपण टाकणार आहेत एक्स टेन्स टू ए. हा त्याचा जो फॉर्मॅट आहे की जर या टाईपमध्ये हे फंक्शन तयार होत असतील की 1∞ एक्स टाकल्यानंतर हा 1 बनतोय आणि हा इन्फिनिटी बनतोय, म्हणजे 1∞ हा फॉर्मॅट तयार होतोय, तर आपण काय करायचं असतं ते लिमिट फाइंड करण्यासाठी त्याची व्हॅल्यू काय असेल, हे सगळं पॉवरमध्ये असेल, जी ऑफ एक्स म्हणजे पॉवरवाला फंक्शन आणि इंटू एफ ऑफ एक्स -1 करतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपलं काय होईल पहा आता क्वेश्चन मध्ये काय होईल, आपल्याकडे हेच कन्सेप्ट यूज करून आपण सॉल्व्ह करायचे. आपला तो खालचा फंक्शन हा आहे एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स हा आहे, तर आपण लिहिणार हे सगळं जे आहे, आता इथे मी थोडस गडबड केली आहे, ही जी काही व्हॅल्यू आहे एफ ऑफ 0 ची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजेच या लिमिटची व्हॅल्यू तयार झाली आता, कारण फंक्शन कंटिन्युअस आहे ना, मग एफ ऑफ 0 ची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजेच या लिमिटची व्हॅल्यू, आणि तुम्हाला एफ ऑफ 0 फाइंड करायचा आहे, हा म्हणजेच काय असेल तर आता ते लिमिट हे असं लिहितो मी, थोडं समजावं म्हणून असं लिहितो की लिमिट एक्स टेंड्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, एफ ऑफ एक्स जो आहे आपला तो हा इकडे आहेच, परत लिहित नाही मी सगळं ते, पण हे 1∞ फॉर्मॅट आहे. हा एफ ऑफ एक्स काय देतोय आपल्याला, हा देतोय 1∞, म्हणून आपण काय करायचं याला, याची व्हॅल्यू म्हणजेच काय असेल तर ईच्या पॉवर मध्ये लिमिट लिहून टाकू एक्स टेंड्स टू 0. तर जो पॉवरचा फंक्शन तो आधी पुढे घ्यायचा असतो, तर तो पुढे घेऊ कोसेक घेतलं समोर मी, कोसेक एक्स, आणि ब्रॅकेट मध्ये काय करायचं एफ ऑफ एक्स -1 करायचंय. एफ ऑफ एक्स ऑलरेडी 1 + tan x आहे, अपॉन मध्ये 1 - sin x आहे, मायनस नाही सॉरी हे पण प्लस मध्ये ओके प्लस आहे, आणि -1 करणार आपण याच्यामधून. ठीक आहे ना, असं तयार केला फॉर्मॅट आपण. हा हे कॅल्क्युलेशन करून घेऊ, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल ब्रॅकेटच्या आतमध्ये, तर तुमचा असा तयार होईल लिमिट एक्स टेंड्स टू 0 ऑफ कोसेक एक्स, आणि हे 1 + tan x, हा -1 ने मल्टिप्लाय केला की -1 - sin x तयार झाला, डिनॉमिनेटरला 1 + sin x आहे, हे 1 आणि 1 तर कॅन्सल झाले. अशा टाईपचं हे फंक्शन तयार झालं आता आपल्याकडे, ज्याच्यामध्ये काय केलं आपण 1∞ हा वाला जो फॉर्मॅट असतो आपण तो फॉर्मॅट यूज करतोय आणि हे आपण असं तयार केलंय. ठीक आहे, आता काय होईल ना की जर याला ईच्या पॉवर मध्ये आलो आपण, tan x - sin x अपॉन 1 + sin x असं तयार झालं. याला सॉल्व्ह करण्यासाठी मला वाटतं tan - sin अपॉन, ठीक आहे आपण एक काम करूयात, काय हरकत नाही, इथे आलो आपण एकदा की लिमिट हा कोसेक एक्स बाकी आहे, इथे तयार झाला tan x - sin x अपॉन मध्ये 1 + sin x. ठीक आहे, आता काय होईल ना की जर आपण लिमिट टाकून दिलं, समजा इथे विचार करा की लिमिट टाकला आपण x = 0, तर हा तर काय होईल कोसेक 0 होणार इन्फिनिटी. ठीक आहे, इंटू हा काय होईल इथे 0 टाकला तर हा tan 0 0 sin 0 0, तर 0 - 0 0 0 अपॉन 1 0, तर 0 × इन्फिनिटी. ओके, हे काय इथे काय प्रॉब्लेम नाही आता आपल्याला की 0 × इन्फिनिटी जर आलं तर 0 × कुठला पण नंबर असू द्या आन्सर 0 असणार आहे. मग 0 सोबत कुठला पण नंबर इन्फायनाइटली जो मोठा नंबर आहे, खूप मोठा नंबर आहे, तो मल्टिप्लाय करतो आपण 0 सोबत, तरी पण आन्सर काय येईल 0 येईल, म्हणजे ईची पॉवर काय असणार आहे 0 असणार आहे. ईची पॉवर 0 म्हणजे काय आलं आन्सर 1 आलं. ठीक आहे ना, कुठल्या पण नंबरचा पॉवर 0 असेल तर आपण आन्सर काय सांगतो 1 सांगतोय ना, इथे पण काय झालं ईचा पॉवर 0 घेतला आपण म्हणजे आन्सर काय झालं 1 झालं. पॉवर 0 घेतला म्हणजे 0 कुठून आला, तर तो आपण काय केलंय की हे फॉर्मॅट वापरलाय आणि नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतोय आपण, तर इन्फिनिटी × 0 असं तयार झालं आणि 0 × इन्फिनिटी 0 असणार आहे. ठीक आहे, तर हे त्याचं आन्सर असेल, ईच्या पॉवर मध्ये 0 आहे म्हणजेच आन्सर 1 झालं तयार ते. ओके, ठीक आहे, अजून काही वेगळ्या अप्रोचने या क्वेश्चनला आपण करू शकतो का हा विचार करतोय मी. ठीक आहे, आन्सर तर आला, आपला प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, 1 आहे आपल्याकडे ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी, पण आणखी काही वेगळा अप्रोच होऊ शकतो का हा विचार मी करतोय. डायरेक्ट जर आपण लिमिट टाकलं तर काय होतं 1∞ बनते ना, हा ते तर आपण डायरेक्ट तर नाही टाकू शकत, लिमिट तर काढायचंच आहे. लिमिट काढण्यासाठी आणखी वेगळं तर आपण काही करू शकत नाही.
ठीक आहे, काय हरकत नाही, हे पण आपला आन्सर करेक्ट आहे, आपला अप्रोच पण बरोबर आहे, काय चुकीचं आपण नाही केलं. ठीक आहे, दुसरं काय असेल तर आपण पुन्हा विचार करू याच्यावरती, बट हे करेक्ट आहे, काय हरकत नाही. चलो पुढे जाऊयात. 1 लक्षात ठेवा, आता हे 1 हा जर फॉर्मॅट आला परत नंतर कधी, म्हणजे असे दोन फंक्शन असतील, लिमिट चॅप्टरमध्ये पण बघितलं आपण, एफ ऑफ एक्सच्या पॉवरमध्ये जी ऑफ एक्स आहे आणि लिमिट एक्सटेन्स टू जे काही दिलं असेल ते, पण हे ए टाकल्यानंतर इथे काय बनतोय, 1 बनतोय आणि पॉवरमध्ये काय बनतोय, इन्फिनिटी बनतोय. जर असं असेल 1 तर काय होईल त्याचा आन्सर, पण त्याचं सॉल्व्ह करण्यासाठी, ते लिमिट सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करावं लागतं, ईच्या पॉवरमध्ये लिमिट लिहावं लागतं. तो जो वरचा फंक्शन जी ऑफ एक्स तो सेम ठेवायचा पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याला मल्टिप्लाय कोण करायचा, तर एफ ऑफ एक्स -1 मल्टिप्लाय करायचा. हा पॉवरमध्ये सगळं होईल त्या गोष्टी सगळ्या, हे लिमिट फाइंड करून मग ती ईची पॉवर ते नंबर बनणार जो काय बनेल तो. हा त्याचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे ना, म्हणजे ते 1 फॉर्मॅट झाला तर तो सॉल्व्ह करण्यासाठी तो फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन कडे आता, त्यांनी सांगितलंय एक्स जो आहे तो -10 to +10 आहे आणि एफ ऑफ एक्स काय, एक्स इंटू ग्रेटेस्ट इंटेजर x/2. तर म्हणतायत नंबर ऑफ पॉइंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी ऑफ दिस फंक्शन दिलंय आपल्याला एफ ऑफ एक्स, एक्स इंटू x/2 ग्रेटेस्ट इंटीजर. आणि एक्स साठी इंटरवल पण सांगितलं, थोडं लक्ष देऊ आता आपण, की एक्स साठी काय की -10 पासून +10 पर्यंत इंटरवल सांगितलं यांनी, -10 to +10 इंटरवल. आता काय करायचं ना, आपण आपल्याकडे x/2 आहे, तर दोन्ही डिवाइड करून देऊ, म्हणजे x/2 ची जी व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे, कधी पण -5 पासून +5 पर्यंत असणार आहे. ठीक आहे, -5 to +5. मग हे जर रेंज आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली ग्रेटेस्ट इंटेजरच्या आतमध्ये, तर काय मिळेल आपल्याला, आता प्रत्येक इंटरवलला वेगवेगळं मिळणार आहे, म्हणजे कळलं ना. याच्या आतमध्ये जिथे कुठे इंटीजर, आता आपण सुरुवातीलाच बघितलं चॅप्टरच्या, की ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन डिसकंटिन्युअस कुठे कुठे असणार, ज्या ज्या पॉइंटला इंटीजर व्हॅल्यू मिळतील एक्सच्या, प्रत्येक इंटीजरसाठी ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन डिसकंटिन्युअस बनणार आहे. याच्यामध्ये इंटीजर किती आले, याच्यामध्ये इंटीजर आला -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4. ही जी रेंज आहे x/2 ची, याच्या ज्या x/2 च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठून कुठपर्यंत असणार आहेत, -5 पासून +5 पर्यंत असणार आहेत, पण ते दोन इन्क्लूड नाही आहेत. म्हणजे या दोन नंबरच्या मध्ये इंटीजर्स कुठले कुठले आले, तर एवढे सगळे इंटीजर आले. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन जो असतो तो प्रत्येक इंटीजर पॉइंटला डिसकंटिन्युअस असणार आहे. एवढे आपल्याकडे इंटीजर पॉइंट्स आहेत, या सगळ्या पॉइंटला तो फंक्शन काय होईल, डिसकंटिन्युअस बनेल. बट याच्यामध्ये प्रॉब्लेम काय पाहता, की याला मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स पण आहे. ठीक आहे ना, हा जो x = 0 जर आपण घेतला, तर या फंक्शनची व्हॅल्यू काही जरी आली, लेफ्टला वेगळी आली, राईटला वेगळी आली, तरी पण त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये जोपर्यंत 0 इकडे असणार आहे तोपर्यंत आन्सर 0च येणार आहे. म्हणजे लेफ्टला पण आन्सर 0 येईल, याची व्हॅल्यू काही असो, याची व्हॅल्यू काही असो, किंवा राईटला पण व्हॅल्यू त्याचा आन्सर 0च येईल, x/2 ची व्हॅल्यू काही असेल तरी पण, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये इंटू 0 असणार आहे, x 0 असेल तर. सो हा जो 0 पॉइंट आहे याला फंक्शन कंटिन्युअस असेल, कारण तिथे 0 इंटू एनिथिंग इज 0. ठीक आहे ना, म्हणून हा 0 पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस असणार आहे. बट बाकी जे काही आता इंटेजर नंबर बाकी राहिलेत, त्या इंटेजरसाठी मात्र फंक्शन डिसकंटिन्युअस असेल, कारण मग तिथे ग्रेटेस्ट इंटेजर डिसकंटिन्युअस असणार आहे आणि इंटू तो नंबर, मग त्या नंबर प्रत्येकासाठी वेगवेगळं काहीतरी आन्सर येईल. फक्त 0 हा नंबर असा आहे ज्याच्यासोबत जो मल्टिप्लाय कुठला पण नंबर आपण केला तरी पण आन्सर सेम राहील, म्हणून 0ला कंटिन्युअस आहे. बाकी हे 4 आणि इकडचे 4, टोटल किती पॉइंट ऑफ डिसकंटिन्युटी असणार आहेत, 8 पॉइंट्स ऑफ डिसकंटिन्युटी असतील. ग्रेटेस्ट इंटेजर फंक्शन हे जे फंक्शन आहे ते प्रत्येक इंटेजर व्हॅल्यूला डिसकंटिन्युअस असतंय. मग याच्या आतमध्ये x/2 आहे, x साठी इंटरवल सांगितलंय -10 to +10, तर आपण काय केलं, x/2 साठी इंटरवल बनवून घेतला. मग या x/2 ला आपल्याला काय करायचंय, ग्रेटेस्ट इंटेजरच्या आतमध्ये टाकायचंय. म्हणजे x/2 च्या व्हॅल्यूज ज्या काही आहेत पॉसिबल, त्यांच्यामध्ये इंटेजर व्हॅल्यू कोणती कोणती आहे, तर एवढे सगळे इंटेजर याच्यामध्ये आहेत, बरोबर ना. या इंटेजर पैकी फक्त 0 हा एक नंबर असा आहे जो इथे मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे काय तयार होणार आहे याने त्याला काही फरक नाही पडणार, तो आन्सर 0 देईल. म्हणजे लेफ्टला पण 0 देईल, राईटला पण 0 देईल, म्हणजे इथे काय असेल ती कंटिन्युटी असणार 0 साठी. बट जे बाकी हे 4 आणि हे 4 असे 8 जे पॉइंट्स आहेत, तिथे काय मिळणार आपल्याला, फंक्शन डिसकंटिन्युअस भेटणार. ठीक आहे, हे सोपं आहे, सिंपल, थोडंसं तुम्हाला समजून फक्त घ्यायचं की काय करायचं असतं ते. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन काय की नॉन झिरो रिअल नंबर सांगितला के, आणि हे एक फंक्शन दिलं एवढं मोठं सगळं असं. हे फंक्शन पुन्हा एकदा लिहून काढू आपण.
एक तर सांगितलं यांनी की ते एफ ऑफ एक्स काय असेल, तो एफ ऑफ एक्स जो आहे, हो, एक मिनिट हा, हा जो एफ ऑफ एक्स आहे हा डिफाईन केलाय आपण. काय डिफाईन केलाय की ई रेस टू एक्स मायनस वन, ई रेस टू एक्स मायनस वन या ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय साइन एक्स अपॉन के इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 4. ठीक आहे. हे फंक्शन कधी असेल, ज्यावेळेस एक्स नॉट इक्वल टू 0 आहे. नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे 0च्या लेफ्टला पण हे फंक्शन आहे, 0च्या राईटला पण हेच फंक्शन आहे. सेपरेट लेफ्ट साठी, लेस दॅन साठी वेगळी व्हॅल्यू आणि ग्रेटर दॅन साठी वेगळी असं दिलं नाही. आता हे नॉट इक्वल टू 0 म्हणजे लेफ्टला पण तेच फंक्शन, राईटला पण तेच फंक्शन घ्यायचंय. आणि जेव्हा एक्स इक्वल टू 0 असेल एक्झॅक्टली, त्यावेळेला काय सांगितले, फंक्शनची व्हॅल्यू 12 सांगितली व्हेन एक्स इक्वल टू 0. म्हणजे 0 साठी ही व्हॅल्यू आहे आता 12. आणि 0च्या लेफ्टला गेलो की हेच फंक्शन आहे, 0च्या राईटला गेलो तरी पण, 0च्या राईटला आलो तरी पण हेच फंक्शन आहे. 0च्या लेफ्टला सेम फंक्शन, राईटला सेम फंक्शन, नॉट इक्वल टू 0 साठी. जर लेस दॅन साठी वेगळी व्हॅल्यू दिली असते आणि ग्रेटर दॅन साठी वेगळी दिली असती, तर आपण लेस साठी तो लेफ्ट लिमिट वापरतो, ग्रेटर साठी राईट लिमिट वापरतो. बट नॉट इक्वल टू 0 म्हटलं की काय करायचंय, लेफ्ट लिमिटला पण हेच फंक्शन वापरायचे, राईट लिमिटला पण हेच फंक्शन वापरायचे. लक्षात ठेवा आता, ठीक आहे ना, सिंपल पॉईंट आहे. ओके, हे फंक्शन म्हणतात कंटिन्युअस आहे, इज कंटिन्युअस फंक्शन, देन द व्हॅल्यू ऑफ के इज. हे जर कंटिन्युअस असेल तर या एक्स इक्वल टू 0 ला जी काही व्हॅल्यू आपल्याकडे दिली आहे 12 ही व्हॅल्यू, आणि जिकडे एक्स इक्वल टू 0 नाहीये तर त्या फंक्शनचं लिमिट एक्स टेन्स टू 0, या दोन्ही व्हॅल्यू काय यायला पाहिजेत, एकमेकांसोबत इक्वल यायला पाहिजेत. म्हणजे हे जे आता आहे याचं लिमिट आपण लिहिणार, लिमिट काय, कशाचं लिमिट आहे, एक्स टेन्स टू 0 लिहून टाकू पहिले, ई रेस टू एक्स मायनस वनचा होल स्क्वेअर, डिव्हिजन मध्ये काय तर साइन ऑफ एक्स बाय काय ते के, ओके, आणि इंटू लॉग ऑफ एक्स प्लस, ओ सॉरी 1 प्लस येते, 1 प्लस एक्स बाय 4 हे फंक्शन दिलंय. याचं लिमिट म्हणजे याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, एफ ऑफ 0 म्हणजे 12, ती व्हॅल्यू 12 आहे. जी काय व्हॅल्यू एक्स इक्वल टू 0 साठी तीच त्याची व्हॅल्यू असणार आहे लिमिटची. म्हणजे आता हे लिमिट सॉल्व्ह करायचं, इक्वल टू 12 करायचं, याला इथून के फाइंड करायचं. ठीक आहे. आता हे लिमिट सॉल्व्ह करण्यासाठी काय करता येईल पाहता, एक तर पहिली गोष्ट मी करू शकतो ती म्हणजे LH रूल वापरता येईल का पाहू आपण. पण त्याच्यात प्रॉब्लेम काय झालाय की खाली दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, ते मल्टिप्लिकेशन मध्ये राहीलच डेरिव्हेटिव्ह बऱ्याच वेळा, तर थोडंसं अवघड जाईल डेरिव्हेटिव्ह घ्यायला दोघांचे पुन्हा पुन्हा. आपण दुसरी मेथड शोधू याला काहीतरी. तर इथे पहा ना, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, असा असेल की ए रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0. तर आपण लिमिट मध्ये सांगितला फॉर्म्युला, याचा आन्सर असेल लॉग ए म्हणून. इथे ई रेस टू एक्स मायनस 1 दिसतोय मला, त्याच्या डिव्हिजन मध्ये कोण पाहिजे, फक्त एक्स पाहिजे. बट इथे स्क्वेअर आहे म्हणून कोण पाहिजे, एक्स स्क्वेअर पाहिजे. म्हणजे आपण काय करू आता, याला ई रेस टू एक्स मायनस 1 याला आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड करून देऊ. एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं की हा पूर्ण ब्रॅकेटच्या आत टाकून द्यायचं सगळं. ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स काय करायचं, ब्रॅकेटच्या आत टाकायचं. डिव्हिजन मध्ये काय असेल, डिव्हिजनच्या आतमध्ये इथे एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं वरती, म्हणजे खाली पण एक्स स्क्वेअरने डिवाइड करावं लागणार आहे. इथे पण एक्स डिवाइड, इथे पण एक्स डिवाइड. हे काय होईल, साइन एक्स बाय के इथे आता समजा अपॉन एक एक्स याला दिला आपण, आणि दुसरा जो एक्स आहे स्क्वेअर मधला तो आपण याच्याकडे देणार आहेत, कोणाकडे, याच्याकडे देणार आहेत. ठीक आहे, असं सॉल्व्ह केलं आपण याला. तर इथे हे तर काय झालं पहा, हा जो ब्रॅकेट आहे हा तर काय बनेल, लॉग ए असतं ना याचा आन्सर, पण इथे ए च्या ऐवजी ई आहे, म्हणजे लॉग ई बनणार. लॉग ई 1 असेल नॅचरल लॉग मध्ये आपण आता, तर लॉग ई 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1 झाला, म्हणजे न्यूमरेटर तर 1 आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय होणार आहे, इथे जो अँगल असेल साइन सोबत तोच खाली पाहिजे, म्हणजे आपल्याला एक्स अपॉन के आणि इथे पण मल्टिप्लाय बाय के असं करावं लागेल, तर ते ऍडजस्ट होईल. इथे पण एक्स अपॉन के ऍडजस्ट केला तर साइन थीटा अपॉन थीटा म्हणजे 1 झालं, राहिलं का इथे 1 अपॉन के बाकी राहिला, हा वाला 1 अपॉन के बाकी आहे, इंटू लॉगचा फॉर्म्युला काय आहे, लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स पाहिजे. 1 प्लस नंतर जे काही असेल इथे तोच डिनॉमिनेटर पाहिजे. एक्स अपॉन 4 आहे, म्हणजे इथे एक्स अपॉन 4 बनवण्यासाठी 4 ने आपण मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. तर हा जो 1 अपॉन 4 आहे हा इथे बाकी राहणार आहे. बाकी हे सगळं काय झालं, लॉग ई म्हणजे 1 झालं. हा पण फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युला लिहून ठेवतो इथे मी, की लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0 असेल तर आन्सर काय असणार, याचं 1 असणार. ठीक आहे ना. तर याचा आन्सर काय झालं, 1 झालं.
या लॉगचा आन्सर काय झाला 1 झाला इथे. म्हणजे हा पण 1 झाला, पण बाकी कोण राहिला 1/4 बाकी राहिला. म्हणजे हे दोन्ही वर शिफ्ट झाले तर हे काय झालं 4k तयार झाला. बट हे म्हणजेच काय गिवन आहे ऑलरेडी 12 गिवन आहे. हे 4k म्हणजे 12 झाला. याचा मिनिंग काय k ची व्हॅल्यू काय असणार आहे 3 असणार आहे. ऑप्शन कुठे 3 ऑप्शन आहे डी. ऑप्शन म्हणजे 3 असेल. ठीक आहे ना. मग हा कन्सेप्ट तुमचा काय की सिंपल कन्सेप्ट आहे. जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर लेफ्ट लिमिट राईट लिमिट इक्वल असेल आणि दोन्ही पण व्हॅल्यू कोणाला इक्वल असतील एक्झॅक्ट त्या पॉईंटला इक्वल असतील. आता इथे लेफ्ट राईट लिमिट फाइंड करण्यासाठी वेगळे फंक्शन नाही दिलेत. एक्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे 0च्या लेफ्टला पण तेच फंक्शन राईटला पण तेच फंक्शन. याचा आपण लिमिट घेणार एक्स टेन्स टू 0 मध्ये आणि याची व्हॅल्यू इक्वल कोणासोबत असेल तर जी व्हॅल्यू एक्झॅक्ट 0ला इक्वल आहे त्या व्हॅल्यूला इक्वल असेल. आता म्हणजे बाकी तर हा जो कन्सेप्ट समजला सगळा बेसिक कंटिन्युटीचा कन्सेप्ट आहे एवढंच आहे चॅप्टर मध्ये. या हे समजल्यानंतर काय करायचं फक्त आपल्याला जे काही फंक्शन तुम्हाला दिलंय त्याचं तुम्ही लिमिट फाइंड करायचं. संपलं काम. लिमिट फाइंड झालं की झालं आलं आन्सर. ठीक आहे ना. ओके चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात आपण. ओके असं काहीतरी सांगितलंय खूप मोठं आणि फंक्शन सांगितलंय कंटिन्युअस आहे ॲट एक्स इक्वल टू 1. दिस फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स टू 1. देन फाइंड एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 म्हणजेच काय असेल आता फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय असेल लिमिटला इक्वल असेल एक्स टेन्स टू 1 त्या फंक्शनचं लिमिट. इथे पण सांगितलं एक्स नॉट इक्वल टू 0 साठी वरचं फंक्शन म्हणजे लेफ्ट लिमिट सेमच आहे राईट लिमिट सेमच आहे. ते काय एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब असं कुठपर्यंत आहे एक्स रेस टू एन पर्यंत आहे आणि मायनस एन केलेला तो इम्पॉर्टंट आहे आणि खाली आहे एक्स मायनस 1. आता आपण काय करू ना इथे एल हॉस्पिटल रूल यूज करू आपण LH रूल. ठीक आहे तो रूल यूज करू आपण कारण इथे हे 0 बनतं हे पण सगळं 0 बनणार आहे 1 1 1 एन एन मायनस एन 0 बनणार आहे 0/0चा फॉर्मॅट आहे. तर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजेच या लिमिटची व्हॅल्यू फाइंड करायची कारण फंक्शन कंटिन्युअस सांगितलं ॲट एक्स इक्वल्स टू 1. एवढाच कन्सेप्ट आहे फक्त या चॅप्टरचा. इथून पुढे आता लिमिट सॉल्व्ह करायचे. मागे लिमिट चॅप्टर मध्ये जायचं परत आणि तिथले कन्सेप्ट यूज करायचे. तर डेरिव्हेटिव्ह घेणार मी एक्सचा 1 झाला इथे झाला 2x इथे होईल 3x स्क्वेअर असे डेरिव्हेटिव्ह होतील. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होईल n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 मायनस तो n चा 0 कारण n हा कॉन्स्टंट नंबर आहे अपॉन मध्ये एक्सचा 1 झाला. इथे काय लिमिट एक्स टेन्ड्स टू 1 आहे. खालचा 0 वाला फॉर्म गेला म्हणजे आता डायरेक्ट आपण हा 1 टाकू शकतो. एक्स 1 टाका सगळ्यामध्ये तर इथपर्यंत जाईल ते हे काय होईल पहिला नंबर 1 प्लस 2 प्लस 3 असं ऍड होत जाईल कुठपर्यंत लास्ट वाला नंबर मध्ये कोण राहील तर n राहील. म्हणजे 1 पासून n पर्यंत सगळी सम आहे म्हणजे नॅचरल नंबरची सम तयार झाली फर्स्ट n नॅचरल नंबरची सम. तर फॉर्म्युला काय असतोय n इंटू n प्लस 1/2 खतम. कळतंय एवढं सोपं आहे. म्हणजे हे तुम्हाला फक्त कंटिन्युटी चॅप्टरचा एकच कन्सेप्ट आहे की जर फंक्शन जर कंटिन्युअस आहे तर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू जर जी पाहिजे असेल ती म्हणजेच काय असणार आहे त्या लिमिटची व्हॅल्यू असणार. ते जे फंक्शन तुम्हाला दिलंय त्या फंक्शनचं तुम्ही लिमिट घ्यायचंय एक्स टेन्स टू 1. मग हा जो फंक्शन आहे याचं लिमिट सॉल्व्ह करून जे काही आन्सर येईल ते म्हणजेच एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू असणार. ठीक आहे. हे एकदा कन्सेप्ट समजला की लिमिट सॉल्व्ह करायचं काम आपण आपल्या लिमिट चॅप्टरच्या कन्सेप्टने करणार आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला मी लिमिट स्टार्ट करताना सांगितलं होतं की हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट असेल कारण लिमिट तर चॅप्टर स्वतः चॅप्टरसाठी लागेलच लिमिट फाइंड करायला. बट हा जो चॅप्टर आहे कंटिन्युटी याच्यामध्ये पण तोच सगळे पूर्ण कन्सेप्ट ते सगळे फॉर्म्युले सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्या इथे यूज करायच्या कंटिन्युटी चॅप्टरमध्ये. म्हणजे चॅप्टर एकच केला आपण लिमिट पण हा चॅप्टर वेगळा समजूच नका. म्हणजे हा चॅप्टर तो चॅप्टर एकच समजा. मग त्याचा एक क्वेश्चन याचा एक क्वेश्चन 2 क्वेश्चन तुमचे फिक्स झाले पाहिजे 4 मार्क फिक्स झाले पाहिजे आजच. ठीक आहे. चलो पुढच्या क्वेश्चन मध्ये जाऊयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय पुन्हा त्याच टाईपचे क्वेश्चन बनत आहे ना. फंक्शन कंटिन्युअस आहे ॲट एक्स इक्वल्स टू 2. मग एक्स इक्वल टू 2 ला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि वरच्या फंक्शनचं लिमिट जिथे एक्स इक्वल टू 2 नाहीये या फंक्शनचं लिमिट हे दोन्ही एकमेकाला इक्वल असतील. म्हणजे काय जर तुम्हाला आता के विचारलाय तर हा के म्हणजेच एफ ऑफ 2 आहे ना. एफ ऑफ 2 म्हणजेच काय असेल आता लिमिट एक्स टेन्ड्स टू 2 ऑफ हे जे काही फंक्शन दिलंय ते फंक्शन काय दिलंय 5x मायनस 8 डिवायडेड बाय 8 मायनस 3x ब्रॅकेट रेस टू 3/2x मायनस 4. ठीक आहे असं दिलंय. याच्यामध्ये काय करता येईल पहा की 2x मायनस 4x मायनस 2 याचं लिमिट जर फाइंड आणि हा म्हणजे के ना. आता तो के म्हणजेच हे लिमिट आहे. आता जे पुढे काय होईल ते याचं लिमिट आपल्याला फाइंड करायचं. आपण एक काम करू आपण त्यात 2 सबस्टिट्यूट करून बघू काय होईल ते. तर 10 मायनस 8 म्हणजे 2 झाला आणि 2/2 1 झाला. ओके 1 रेस टू इन्फिनिटी बनतंय का हे
1/∞ बनतं. यस, 4 - 4 0. 1 हा फॉर्मॅट काय 1/∞ वाला आहे. हा फॉर्मॅट जो आहे तो 1/∞, म्हणजे आता काम संपलं आपलं. याचा आन्सर काय असेल, ईच्या पॉवरमध्ये लिमिट घ्यायचंय, x टेंड्स टू 2. जो पॉवरवाला टर्म आहे तो पॉवरवाला टर्म पुढे घ्या, 3/2x - 4 इंटू जो काही f(x) हा जो बेसवाला टर्म आहे तो टर्म सेम लिहून घ्या, f(x) जो आहे तोच, आणि काय करायचं आता याच्यामधून -1 करायचं आहे. ठीक आहे ना. तर हे सॉल्व्ह करू आपण लिमिट, याला काय प्रॉब्लेम नाही. तर हा बघू काय बनेल ते 2. हा तर ब्रॅकेट सेमच ठेवा, इथे आता काहीच नाही करायचं आपण. या ब्रॅकेटमध्ये काय करू, डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. तर 5x - 8 -8 आणि +3x बनणार तो, डिवायडेड बाय 8 - 3x. ठीक आहे ना. इथे काय कॅन्सल होतंय, काहीच नाही होते कॅन्सल. ठीक आहे. तर e लिमिट, मी प्रत्येक स्टेपला सगळं लिहितोय. आता प्रत्येक स्टेपला हे सगळं लिहायची गरज तसं नाहीये विचार केला तर. इंटू आता इथे काय होईल, हा 8x झाला, -16 झाला, अपॉन मध्ये 8 - 3x आहे. इथून काय करू, याला आणखी सिम्प्लिफाय करू. मी प्रत्येक स्टेप लिहितोय मुद्दामून की इथे तुम्हाला समजावं म्हणून करतोय मी. इथून 2 कॉमन घेऊन टाकू, तर इथे राहील x - 2 इंटू इथून 8 कॉमन घेऊन टाकू, इथे राहील x - 2 अपॉन मध्ये 8 - 3x. ठीक आहे ना. तर x - 2 कॅन्सल झाले. ज्या फॅक्टरमुळे 0 भेटणार होता तो फॅक्टर कॅन्सल झाला, संपलं आपलं काम. डायरेक्ट x ची व्हॅल्यू आता 2 टाकून द्या. तर ईच्या पॉवर मध्ये काय होईल, म्हणजे हे तर 3/2 एक नंबर होताच ऑलरेडी, 3/2 इंटू इकडे वरती 8 आहे, डिव्हिजन मध्ये इथे आपण टाकला 2, तर 8 - 6 म्हणजे इथे राहिला 2 राहिलाय. तर या 2 × 2 4 ने 8 ला कट करा 2 टाइम्स, म्हणजे ईच्या पॉवर मध्ये काय मिळालं, 6 मिळालं. e⁻6 असा आन्सर पाहिजे, आणि ऑप्शन ए मध्ये e⁻6 आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये लिमिट सॉल्व्ह केलं आपण, फक्त तुम्हाला फॉर्मॅट लक्षात घ्यायचा की हा जो इथे जर लिमिट x2 टाकला आपण आतमध्ये, तर 1/∞ हा फॉर्मॅट बनतोय. हा बनतोय म्हटल्यानंतर संपलं आपलं काम. आपल्याकडे तो त्याची मेथड आहे सॉल्व्ह करण्याची. तो ईच्या पॉवर मध्ये लिमिट घ्यायचं, पॉवरवाला टर्म समोर घ्यायचा, जो बेसवाला होता त्याच्यामधून -1 करायचा. हे सिम्प्लिफाय जरी आपण करत गेलो तरी पण आपोआप इथून तो 0/0 फॉर्म कॅन्सल झाला, आणि जे काय राहिलं ते आपलं आन्सर असेल e⁻6. ठीक आहे ना. ते सोपं आहे, लिमिट सॉल्व्ह करणं सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं की बेसिक कन्सेप्ट आणि कुठल्या टाईपचं क्वेश्चन असेल तर त्या टाईपसाठी काय मेथड आहे ही तुम्हाला माहिती पाहिजे, मेथड फक्त. ठीक आहे. बरेचसे क्वेश्चन LH रूलने होतील, बट आता काय होईल की LH रूल हा खूप जुना शॉर्टकट झालाय. आजकाल जे क्वेश्चन बनतात ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड तयार करून देतात की LH ने डायरेक्ट होणार नाही. तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये त्याच्यातले कन्सेप्ट, त्याचे मेथड्स अप्लाय करून मग तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. ओके, हा एक क्वेश्चन आणखी सॉल्व्ह करायचा आपण याच्यामध्ये काय दिले पहा, की f(x) इज कंटिन्युअस इन इंटरवल 0 to π/2. 0 to π/2 मध्ये जेवढे काही पॉईंट आहेत म्हणजे त्या प्रत्येक पॉईंटला फंक्शन कंटिन्युअस आहेच. ठीक आहे ना. आणि म्हणतात f(π/4) फाइंड करा, तिथे फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजे या इंटरवलच्या आतलाच पॉईंट आहे ना तो π/4. त्या इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे, म्हणजे त्या इंटरवलच्या प्रत्येक पॉईंटसाठी कंटिन्युअस आहे. मग π/4 ला पण काय फंक्शन कंटिन्युअस असणार आहे. मग जर तुम्हाला f(π/4) पाहिजे असेल आणि π/4 ला फंक्शन कंटिन्युअस आहे, म्हणजे काय होईल, इथे लिमिट आपण घेणार x टेंड्स टू π/4, बरोबर ना. हेच लिमिट आपण घेणार आहेत त्या फंक्शनचं, दिलेल्या फंक्शनचं, 1 - tan x डिवायडेड बाय 4x - π. ठीक आहे. असं हे फाइंड करावं लागेल आपल्याला. ते जे फंक्शन दिलंय म्हणजे त्या फंक्शनचं लिमिट जर आपण घेतलं ॲट x टेंड्स टू π/4, तर तीच व्हॅल्यू कोणाची असेल, π/4 ची असेल, f(π/4) ची असेल, कारण फंक्शन कंटिन्युअस आहे या इंटरवलच्या आतमध्ये, म्हणजे π/4 ला पण कंटिन्युअस आहे. हा कन्सेप्ट आहे. असं जेव्हा कधी येईल असं काहीतरी अँगल आणि हे असं काहीतरी, आपण काय करायचं, सरळ ही जी गोष्ट आहे खालची वाली, याला आपण सबस्टिट्यूट करायचं h म्हणून. लक्षात ठेवा लिमिटची मेथड. आता इथून x ची व्हॅल्यू बनवून ठेवा लगेच. x म्हणजे काय बनेल तो, तर हा हा बनेल π + h. सॉरी. ठीक आहे ना. तर इथे काय होईल, x ची व्हॅल्यू काय बनणार आहे, π + h अपॉन 4 किंवा π/4 + h/4 असं लिहून ठेवू आपण त्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. लिमिट पण चेंज करावं लागतील, म्हणजे एक्सचं लिमिट आपण सांगितलं ॲज x टेंड्स टू π/4. x जर π/4 ला अप्रोच करतोय
तर तो पाय मायनस पाय एच 0 होईल, म्हणजे ज्या पॉईंटला एक्स पाय बाय 4 होईल त्या पॉईंटला एच 0 होणार आहे. म्हणजे एक्सचं लिमिट जर पाय बाय 4 असेल तर एचचं लिमिट काय असणार आहे, 0 असणार आहे. हे आपण चेंज करून सांगायचं आता सगळंच. आणि हे सगळं आपण काय करायचं, क्वेश्चन मध्ये चेंज करून लिहायचं. म्हणजे एफ ऑफ तुम्हाला जी पाय बाय 4 ची व्हॅल्यू पाहिजे होती ती म्हणजेच काय भेटेल आता, लिमिट एक्स एच टेन्स टू 0 करावं लागेल. एच टेन्स टू 0, लिमिट एच टेन्स टू 0 ऑफ 1 मायनस टॅन एक्स म्हणजे काय सांगितलंय आपण, एक्स म्हणजे सांगितलंय पाय बाय 4 प्लस एच बाय 4. ठीक आहे, डिवायडेड बाय हे 4x मायनस पाय म्हणजे आपण एच टाकला इथे, हा अपॉन मध्ये एच आहे. ठीक आहे, तर वरती काय करू आपण, तो टॅनचा जो फॉर्म्युला तो एक्सपांड करून द्या आता, कारण इथे काय हा सेम अँगल खाली बनवणं पॉसिबल नाही आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करू, तो फॉर्म्युला वापरू. अजून लिमिटच्या आतमध्ये आहेत आपण, एच टेन्स टू 0 लिमिट आहे 1 मायनस हे टॅन ए प्लस बी म्हणजे काय होईल, इथे लिहितो आपण की टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एच बाय 4 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एच बाय 4 असं तयार झालं, अपॉन मध्ये एच आहे. तर हे सिम्प्लिफाय करा थोडंसं, एच टेन्स टू 0 1 मायनस हा तर 1 आहे ना, मग 1 प्लस टॅन एच बाय 4 डिवायडेड बाय 1 मायनस हा पुन्हा 1 झाला टॅन पाय बाय 4, तर राहिला टॅन एच बाय 4 अपॉन मध्ये एच आहे. ठीक आहे, प्रत्येक स्टेप लिहितोय आपण व्यवस्थित की तुम्हाला समजावं म्हणून. इथे डिनॉमिनेटर सेम करून घेतो आता मी. तर हे मल्टिप्लाय झालं तर इथे 1 मायनस टॅन तयार झाला, 1 मायनस टॅन एच बाय 4 मायनस 1 हा मायनस होईल टॅन एच बाय 4. डिव्हिजन मध्ये काय तयार झालं, एच सोबत 1 मायनस टॅन एच बाय 4. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. एक नवीन पेज घेऊ आता, किंवा एक मिनिट थांबा, अजून थोडं सिम्प्लिफाय इथेच करा जागेवरच. इथे एक तर काय काय कॅन्सल झालं पहा, एक तर +1 -1 कॅन्सल झाले, वरती राहिला -2 टाइम्स. इथे लिहू आता नेक्स्ट पेजवर आता आपण सगळं. आता आपल्याकडे काय राहिलंय की -2 टाइम्स टॅन एच बाय 4, डिव्हिजन मध्ये एक एच आहे आणि एक 1 मायनस टॅन एच बाय 4 आहे. ठीक आहे ना, बरोबर ना, चेक करू एकदा काय काय ते. न्यूमरेटर मध्ये -2 टाइम्स टॅन एच बाय 4, डिनॉमिनेटरला एक एच असणार आहे आणि एक 1 मायनस टॅन एच बाय 4 असणार आहे. ठीक आहे, एच आणि 4 मध्ये डिफरन्स घ्या बघा, माझा हा एच आहे आणि हा 4 आहे. थोडं सेम सेम दिसते जरा गडबडीमध्ये, पण हे एच अपॉन 4 आहे. तर हे असं झालं. आता याचं लिमिट आहे आपल्याकडे, याचं लिमिट काय आपल्याकडे की लिमिट एच टेन्स टू 0 आपण फाइंड करतोय. ठीक आहे ना, तर टॅन सोबत एच बाय 2 आहे, तर एच बाय 4 आहे, तर इथे पण काय पाहिजे, 4 पाहिजे. म्हणजे हा टॅन एच बाय 4 अपॉन एच बाय 4 काय झालं, 1 झाला. तो झाला 1. हा जर 1 झाला तर राहिलं काय आता याच्यामध्ये, एक तर हे -1/2 बाहेर घेऊन टाकू आपण, -1/2 बाहेर घेतला आपण आणि एच 0 टाकला. एच 0 म्हणजे टॅन 0 0 झालाय, तर ते 1च आहे, 1/1. म्हणजे आन्सर काय पाहिजे फायनल, -1/2 पाहिजे, जे की ऑप्शन ए मध्ये, ऑप्शन ए काय असेल, -1/2 असेल. ठीक आहे, थोडं समजून घेऊ आपण काय केलं ते परत एकदा फास्ट क्विक मध्ये, की आपण एफ ऑफ पाय बाय 4 फाइंड करायचं. म्हणजेच तुम्हाला काय करायचं तर या फंक्शनचं लिमिट फाइंड करायचं ॲट एक्स टेन्स टू पाय बाय 4. याचं कारण काय की फंक्शन कंटिन्युअस आहे या इंटरवलच्या आतमध्ये, म्हणजे या पॉइंटला पण कंटिन्युअस असणार, आणि म्हणून याची व्हॅल्यू म्हणजेच या दिलेल्या फंक्शनची त्या लिमिटसाठीची व्हॅल्यू, हा कन्सेप्ट. हा जर फॉर्मॅट आला असा काहीतरी की एक्स टेन्स टू काहीतरी अँगल आहे आणि इकडे पण 4x मायनस पाय आहे, तर आपण काय करतो, हे जे काही असेल त्याला आपण एच सबस्टिट्यूट करून टाकतो. इथून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू बनवून घ्यायची सेपरेट. एक्सचं लिमिट जे काही असेल ते चेंज होईल आता एच साठी, एचचं लिमिट 0 होणार आहे तिथे. हे सगळं त्या क्वेश्चन मध्ये चेंज करून घ्यायचं, जिकडे कुठे एक्स आहे तिकडे तो एक्स ची व्हॅल्यू टाका, लिमिट एच टेन्स टू 0 करून द्या. हे झाल्यानंतर आता लिमिट सॉल्व्ह करायचे. इथून 1 मायनस टॅनच्या आतमध्ये ए प्लस बी फॉर्मॅट आला, टॅन ए प्लस बी, आपण तो फॉर्म्युला यूज केला, सिम्प्लिफाय केलं. इथून हे असं तयार झालं सगळं की -2 टॅन अपॉन एच इंटू हे सगळं. मग टॅन सोबत जो अँगल आहे तोच अँगल खाली ऍडजस्ट केला आणि हे सगळं हे एच 0 टाकलं तर हा 1 राहिला. म्हणजे आन्सर फायनल काय तयार झालं, -1/2. याचा मिनिंग असं आहे की बाकी जो आपण लिमिटच सॉल्व्ह करतोय, सगळं जे काय करतोय ते, सुरुवात फक्त जो कन्सेप्ट कंटिन्युटीचा आहे तो कन्सेप्ट यूज करून सुरुवात चॅप्टर क्वेश्चनची करायची आहे. तिथून पुढे सगळं लिमिटनेच होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. त्याच्यामध्ये काय दिलंय की व्हॅल्यू ऑफ के फाइंड करायची, फॉर विच द फंक्शन, हे फंक्शन डिफाईन केलं एफ ऑफ एक्स. हे इथे परत एकदा लिहून काढू आपण. हे काय गिवन आहे फंक्शन, एफ ऑफ एक्स म्हणजे सांगितलंय की 4/5 ब्रॅकेट रेस टू टॅन 4x अपॉन
tan 5x, ठीक आहे, tan 4x अपॉन tan 5x हे पॉवर मध्ये, हे कधी जर तुमचा x 0 आणि π/2 च्या मध्ये असेल तर, आणि बाकी जर x ची व्हॅल्यू π/2 असेल तर फंक्शन सांगितलेलं आहे आपल्याला k प्लस 2/5, ठीक, हे फंक्शन दिलंय. त्याच्यामध्ये काय सांगितलं की हे फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणता येते, की दिस फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल्स टू π/2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. हा जो k आहे या k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, ठीक आहे. तर फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर एक्झॅक्ट π/2 या पॉइंटला त्याची व्हॅल्यू म्हणजे ही जी आहे k प्लस 2/5 ही व्हॅल्यू, आणि ते वरती जे फंक्शन दिलं हे वाला याचं लिमिट एक्सटेंड्स टू 2, π/2 नाही ते π/2 आहे, तर ते काय असेल, इक्वल असेल. म्हणजेच आता ही व्हॅल्यू काय ॲट x इक्वल्स टू π/2 फंक्शनची व्हॅल्यू काय k प्लस 2/5, हे म्हणजे काय असेल तर लिमिट एक्सटेंड्स टू π/2 ऑफ f ऑफ x. काय आता आपल्याकडे हा आहे 4/5 रेस टू tan 4x अपॉन tan 5x, ठीक आहे. हा असा f ऑफ x आपल्याकडे दिलेला आहे, ठीक आहे ना. मग आता आपण याला सॉल्व्ह करायचं याचं लिमिट. तर सॉल्व्ह करण्यासाठी काय करू, एक तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की जर असा असेल की tan सोबत जो अँगल समजा इथे 4x आहे, तर 4x अपॉन 4x असं जर आलं आपल्याकडे tan 4x अपॉन 4x लिमिट एक्सटेंड्स टू 0, हा जो अँगल आहे तो 0 व्हायला पाहिजे. म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू 0 असेल तर हे काय झालं असतं, 1 झालं असतं. आता 4x अँगल आहे तर 4 आपल्याकडे एक्सटेंड्स टू π/2 आहे, तर tan 4x म्हणजे काय होईल, tan 4 इंटू π/2 म्हणजे काय होईल, tan 2π. tan 2π पण 0 असतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. खालच्या अँगल साठी पण एकदा चेक करून घेऊ आपण. tan 5 इंटू π/2 होईल ते. tan 5π/2 जो बनणार 5x ना, ठीक आहे, 5π/2 tan π/2 नॉट डिफाईन असतोय, 5π/2 पण नॉट डिफाईन असतोय. हा तर नॉट डिफाईन बनणार आहे, हा 0 नाही बनत. हा जो फॉर्म्युला आपण सांगतो की tan थीटा अपॉन थीटा हे इक्वल्स टू 1 असतं इफ लिमिट थीटा टेन्स टू 0 असेल तर. हा जो अँगल आहे तो 0 होत असेल तर हे असतं ना, इथे हा 0 होत नाही, हा तर इन्फिनिटी होतोय. म्हणून इथे आपण डायरेक्ट काय करणार ना, की हा जो फॉर्म्युला म्हणतोय आपण तो tan x अपॉन x वाला, tan थीटा अपॉन थीटा वाला, तो आपण डायरेक्ट यूज नाही करू शकत. तिथे अँगल जे आहे सोबत त्याच्या तो टेन्स टू 0 झाला पाहिजे, तर तो फॉर्म्युला असतो tan थीटा अपॉन थीटा, थीटा टेन्स टू 0 पाहिजे. याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतोय की आपल्याकडे लिमिट π/2 आहे, आणि हे π/2 इथे जर यूज केला आपण 5x सोबत, तर 5x सोबत तो 5π/2 बनतो, तो काय अँगल 0 बनणार नाही. तिथे यूज नाही करता यायचं, तिथे यूज नाही करता येत तर वरती पण नको. म्हणून आपण काय करायचं आता याला एक थोडंसं चेंज करू आपण इथे. हा क्वेश्चन मध्ये हे सगळं आहे समजा 4/5 रेस टू, आता हा tan 4x जागेवरच ठेवूयात आपण. हा जो tan आहे खाली तो वरती जाऊन cot बनणार, cot 5x बनणार, ठीक आहे ना. आता बघा, आता लिमिट टाकून देऊ आपण π/2. इथे टाकलं π/2 तर हे काय झालं 2π, tan 2π 0 होणार आहे, आणि 0 इंटू चे पुढे काही का होईना, मला त्याचं काही घेणं देणं नाही. तर 0 होणार असेल तर हा पूर्ण टर्मच 0 होणार आहे, म्हणजे ठीक आहे ना. 4/5 रेस टू 0 झालं पाहिजे. याच्यामध्ये काही सॉल्व्ह करण्यासारखं राहिलंच नाही काही, हा म्हणजेच 1 आहे. पण इकडे कोण होता आपला k प्लस 2/5 होता, हा तिकडे मायनस करून द्या, k ची व्हॅल्यू मिळाली. याच्यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखंच नाही मिळालं, म्हणजे विशेष असं काही आपल्याला. हे 2 स्टेप मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झाला. फक्त काय करायचं होतं की तो खालचा जो tan 5x आहे, पहिला अप्रोच जो डोक्यात येतो ना आपला बघितला क्वेश्चन, की ते काय वाटतं की या tan सोबत एक x डिवाइड करून देऊ, याला एक x डिवाइड करून देऊ, दोघांना पण x ने डिवाइड केलं, इथे 4 ऍडजस्ट करायचं आहे, इथे 5 ऍडजस्ट करायचं आहे, की झालं आपला क्वेश्चन आला. हे 1 होईल, हे 1 होईल. बट प्रॉब्लेम इथं खाली आहे, हे 1 नाही होणार आहे, ठीक आहे ना. कारण तो जो tan सोबतचा अँगल आहे तो 0 नाही होणार, तो तर नॉट डिफाईन होतो तिथे, tan 5π/2 नॉट डिफाईन होतोय. तो अँगल पण काय बनतोय, तो अँगल बनतोय 5π/2, तो 0 नाही बनत आहे. लिमिट टाकल्यानंतर सोबत जो अँगल पाहिजे हा थीटा, हा कन्सेप्ट पुन्हा पुन्हा सांगतोय मी, इम्पॉर्टंट आहे. असं असतं इकडे, लिमिट थीटा टेन्स टू आपण 0 सांगतो इक्वल्स टू 1. हा जो थीटा आहे हा 0 व्हायला पाहिजे. हा इथे एक्स्ट्रा जे लिमिट आपल्याला गिवन आहे ते लिमिट टाकल्यानंतर हे 0 व्हायला पाहिजे सोबतचा अँगल, तो काही 0 होत नाहीये, म्हणून आपण त्याला तो वापरणार नाही. आपण त्या टॅनला कॉट मध्ये चेंज करून घेतलं. आता जर x टाकला आपण π/2 तर हे 0 बनतंय, मग बाकी 0 बनतंय, बाकीचं आपल्याला काही गरज नाही. 0 इंटू एनिथिंग इज 0. सो काय झालं, हे 1 आला आन्सर, आणि मग तो k ची व्हॅल्यू आपण फाइंड करायची, ठीक आहे. हे सिंपल गोष्ट, कसं खूप असं काही खूप अवघड असं पण काही नाहीये. फक्त काय तुम्हाला थोडं समजून घ्यावं लागेल की कधी कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा.
यांनी पण सांगितलंय की फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स टू 1. एक्स इक्वल्स टू 1 ला फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणता येते. आणि एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू सांगा. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू म्हणजेच काय असेल, जे फंक्शन दिलंय त्या फंक्शनचं लिमिट ॲट एक्स टेंड्स टू 1, बरोबर ना. फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आणि लिमिट एक्स टेंड्स टू 1 ची व्हॅल्यू ते पण काय असणार, सेम असणार आहे. तर हे फंक्शन काय आपल्याला, हे फंक्शन लिहून घेऊ आपण 1 प्लस कॉस पाय एक्स डिवायडेड बाय पाय इंटू 1 मायनस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे फंक्शन गिवन आहे आपल्याला आणि एक्स इक्वल्स टू 1 ला फंक्शन कंटिन्युअस सांगितलं, एफ ऑफ 1 फाइंड करायचं आहे. बरं ठीक आहे. आता काय करता येईल ना, एक गोष्ट तर आहे, हे जर निगेटिव्ह असतं मध्ये 1 मायनस असतं आपण आपल्याकडे, तर डायरेक्ट 1 मायनस कॉसचा 2 साइन स्क्वेअर यूज केला असता आपण खाली काहीतरी ऍडजस्ट करून. बट तसं काय बनणार नाही, कारण 1 प्लस कॉस तर तो 2 कॉस स्क्वेअर आणि अँगलचा हाफ असं होईल. म्हणून एक काम करू, असं नाही करता आपल्याला साइन तर होत नाही ऍडजस्ट म्हणजे कुठे. तर एक काम करूयात आपण की हा जो ब्रॅकेट आहे सबस्टिट्यूशन यूज करू. सबस्टिट्यूशन हा ब्रॅकेट म्हणजे आपण लिहू याला TH, ठीक आहे. हा ब्रॅकेट म्हणजे एच आहे. इथून लगेच एक्स ची पण व्हॅल्यू बनवून घ्यायची. एक्स काय असेल तर 1 मायनस एच एक्स असेल, ठीक आहे. आता जर एक्सचं लिमिट आपल्याला गिवन आहे 1, देन एच साठी लिमिट काय बनणार, एच म्हणजे 1 मायनस एक्स आहे आणि एक्स टेंड्स टू 1 आहे. ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 1 च्या क्लोज जाईल त्यावेळेस एच ची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 च्या क्लोज जाणार, कारण 1 मायनस 1 होईल मग तो, ठीक आहे. हे सगळं चेंज केल्यानंतर आता क्वेश्चन मध्ये सबस्टिट्यूट करा की एफ ऑफ 1 म्हणजे काय, तर लिमिट एच टेंड्स टू 0 झालं तयार इथे. आता एच टेंड्स टू 0 आणि पुढे काय होईल 1 प्लस कॉस पाय एक्स आहे ना, तो एक्स म्हणजे काय, आता एक्स म्हणजे 1 मायनस एच, 1 मायनस एच, ठीक आहे. कॉस सोबत अँगल चेंज झाला आणि डिनॉमिनेटरला काय होईल, पाय सोबत काय होणार आहे, तर हा म्हणजे एच घेतला आपण, तर एच स्क्वेअर तयार झाला, ठीक आहे. ते आपण असं तयार करून घेतलंय. याच्यामध्ये काय केलं म्हणजे कळतंय ना, याच्यामध्ये आपण काय करतोय की सबस्टिट्यूशन करतोय. 1 मायनस एक्सला आपण एच सबस्टिट्यूट केलाय, इथून एक्स ची व्हॅल्यू आणि एचचं लिमिट तयार झालं, ते सगळं आपण या क्वेश्चन मध्ये चेंज केलंय. आता काय होईल इथे, हा पहिले सॉल्व्ह करून घेऊ. कॉस हा जो होईल ना टर्म तयार, तो सॉल्व्ह करून घेऊ. तर हा कॉसच्या आतमध्ये झाला पाय मायनस पाय एच, ठीक आहे, अपॉन पाय इंटू एच स्क्वेअर. तर कॉस पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंटचा अँगल, कॉस निगेटिव्ह आणि पाय सोबत ॲलेड म्हणजे काय होणार आहे, मायनस कॉस मध्ये पाय एच राहील, ठीक आहे ना. अपॉन मध्ये काय तर पाय इंटू एच स्क्वेअर. 1 मायनस कॉस म्हणजेच 2 साइन स्क्वेअर, या अँगलचा हाफ म्हणजे पाय एच अपॉन 2 असं बनणार. हे याच्यामध्ये काय खाली डिव्हिजन मध्ये किंवा एक सोडून द्या, हे असं लिहायची गरज पण नाही तुम्हाला. शॉर्टकट माहिती आहे आपल्याकडे, शॉर्टकट लिमिट चॅप्टर आपण शिकलोय त्यावेळेस आपण एक शॉर्टकट बघितलाय की असा जर फॉर्म्युला आला कुठे की 1 मायनस कॉस के एक्स अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर, तर याचं लिमिट जर एक्स टेंड्स टू 0 असेल तर आपण आन्सर काय सांगतो डायरेक्टली की के स्क्वेअर अपॉन 2, ठीक आहे ना. आता आपल्याकडे काय 1 मायनस कॉस के एक्सच्या ऐवजी पाय एच आहे आणि खाली एच, हा पाय बाजूला ठेवा. हे बाकी जे राहिलंय याच्यामध्ये आपल्याला शॉर्टकट यूज करता येईल, कारण एच टेंड्स टू 0 पण आहे लिमिट आपल्याकडे. म्हणजे हा जर पाय बाजूला घेतला 1 अपॉन पाय, तर हे बाकी जे आहे याचा आन्सर काय होणार आहे, के स्क्वेअर, के म्हणजे आता पाय, तर पाय स्क्वेअर अपॉन 2, एक पाय कॅन्सल झाला, तर फायनल आन्सर काय येईल, पाय अपॉन 2. पाय अपॉन 2 आहे का आन्सर कुठे, ऑप्शन ए मध्ये दिलाय पाय अपॉन 2. बघितलं ना, म्हणजे सिंपल गोष्ट आहे. फक्त सुरुवात तुम्हाला कंटिन्युटी या चॅप्टरच्या कन्सेप्टने करायची आहे की जर फंक्शन कंटिन्युअस आहे एक्स इक्वल्स टू 1 ला, तर काय होईल, या एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आणि या फंक्शनचं लिमिट एक्स टेंड्स टू 1 या दोन गोष्टी इक्वल असणार आहेत. हा कन्सेप्ट फक्त आपण यूज केला कशाचा, कंटिन्युटी चॅप्टर मधला, आणि चॅप्टर मध्ये कन्सेप्टच तेवढा आहे फक्त, ठीक आहे ना. त्यानंतर आपण काय करतोय मग इथून पुढे, आता हे लिमिट सॉल्व्ह करायचं टार्गेट झालं आपल्याला, म्हणजे आता लिमिटच सॉल्व्ह करायचं थोडक्यात. कंटिन्युटी संपली, चॅप्टर कन्सेप्ट संपला इथेच कंटिन्युटीचा. इथून पुढे तुम्हाला लिमिट सॉल्व्ह करायचं आणि तो के फाइंड करायचा, बस एवढंच काम आहे. म्हणजे लिमिट चॅप्टर त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. जास्त वेळ वायाला न घालवता पुढे जाऊयात पटकन. इथे काय करा म्हणता येते, एक फंक्शन दिलं डिफाईन ऑन -1/3 टू +1/3. एक्स 0 नसेल तर हे फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स डिफाईन काय केलं यांनी, 1 अपॉन एक्स लॉग ऑफ 1 + 3x अपॉन 1 - 2x. बट हे कधी, when x is not equals to 0, आणि हे इक्वल्स टू के असेल when x is equals to 0. जर x 0 असेल तर याचा आन्सर के, जर x 0 नसेल तर याचा आन्सर हे वरती जे फंक्शन दिलंय हे वालं फंक्शन आहे, ठीक आहे ना. आणि सांगितलंय की इट इज कंटिन्युअस ॲट x = 0, ठीक आहे.
म्हणजे काय होईल की एफ ऑफ 0 ची जी व्हॅल्यू असेल म्हणजे ही के, हे के म्हणजेच काय असेल आता लिमिट वरच्या फंक्शनचं एक्स टेन्स टू 0 ऑफ 1/x लॉग ऑफ, लॉग लगेच सेपरेट करून टाकू. चला आपण लॉगचं काय करू, आपण सेपरेट करू. हे लॉगचे 8 डिव्हिजन म्हणजे काय करतो आपण सेपरेट सेपरेट सबट्रॅक्शन. तर लॉग ऑफ काय होईल 1 + 3x मायनस लॉग ऑफ 1 - 2x असं तयार झालं हे. ठीक आहे, आता हे एक्स जर मल्टिप्लाय करून दिलं आतमध्ये तर काय होईल असं तयार झालं. इथे पहा आता लॉग ऑफ 1 + 3x अपॉन x मायनस लॉग ऑफ 1 - 2x अपॉन x. ठीक आहे, सेपरेट सेपरेट केलं आपण x. आता आपल्याकडे लिमिटसाठी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे की लॉग ऑफ 1 + x अपॉन x इक्वल्स टू काय असतं ते लॉग ई बनतं म्हणजे 1 होतं. हे इथे लिमिट काय पाहिजे एक्स टेन्स टू 0 पाहिजे, त्याचं आन्सर 1 असतं. तर इथे काय होईल लॉग ऑफ 1 + 3x आहे म्हणजे खाली पण कोण पाहिजे 3 पाहिजे. 3 ला ऍडजस्ट करा. इथे 3 डिव्हिजन मध्ये घेतला तर वरती मल्टिप्लाय पण करणार आहेत आपण. इथे काय करावं लागेल इथे -2 पाहिजे तर मल्टिप्लाय बाय -2 पण होईल वरती. डिव्हिजन मध्ये -2 तर वरती पण -2. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला पहिला वाला एवढा वाला फॉर्म्युला, हे लिमिट हे काय झालं या फॉर्म्युल्यातून 1 झालं. इथे राहिलं काय फक्त 3, तिथे बाकी राहिलं 3. ठीक आहे, मायनस आता मध्ये मायनस साईन आहे. हा एक -2 हे पण काय होणार आहे हे पण 1 होणार आहे ना. तर राहिला फक्त -2 म्हणजे -2. आन्सर काय आलं आपलं +5. +5 आहे का कुठे +5 आहे ऑप्शन सी मध्ये. ठीक आहे, सोपं आहे. म्हणजे लॉग आला की आपण त्या डिव्हिजनला सेपरेट सेपरेट सबट्रॅक्शन लिहिलं, तो एक्स प्रत्येकाला डिवाइड झाला. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इथे फक्त काय असतं की जर इथे एक्स नसेल, इथे समजा 2x आहे 3x आहे, जे काही इथे आहे तोच खाली डिव्हिजन मध्ये असायला पाहिजे. नसेल तर आपण तो ऍडजस्ट करायचा. मग इथे कसं झालं की 1 + 3x झाला तर खाली फक्त x होता तर आपण 3 आणि 3 ऍडजस्ट केला, मल्टिप्लाय डिवाइड, खाली पण 3 घेतला वरती पण 3 घेतला. इथे 1 - 2x आहे तर खाली पण -2x पाहिजे. मग इथे -2 नव्हता तर आपण काय केलं -2 ने मल्टिप्लाय -2 ने डिवाइड, तर तो -2 पण ऍडजस्ट केला आपण. ठीक आहे ना, तर ते ऍडजस्ट झाले की हे सगळे 1 झाले. हा एक टर्म 1 झाला, हा एक टर्म 1 झाला. 3 आणि +2 हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल. 3 + 2 5 होणार आहे त्या. ठीक आहे, सिंपल सिंपल सोपे सोपे लिमिट आपण फाइंड करतोय. नेक्स्ट क्वेश्चन कडे या आता. ओके, हे फंक्शन दिलंय काहीतरी cos of 2x - 1/2 पाय. ओके, डिनोट्स द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट. ओके, फंक्शन काय दिलंय पहा. आता आपण फंक्शन लिहूयात. एफ ऑफ एक्स काय सांगितलंय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स इंटू कॉस ऑफ 2x - 1/2 हा फंक्शन दिलाय. ठीक आहे, आणि ते म्हणतायत की हे फंक्शन जे आहे इज डिसकंटिन्युअस ॲट, आणि ऑप्शन्स आहेत ऑल इरॅशनल नंबर्स, नो एक्स, ऑल इंटिजर पॉइंट्स, एव्हरी रॅशनल एक्स विच इज नॉट अन इंटिजर. आता एक इम्पॉर्टंट सगळ्यात पॉईंट आपण सुरुवातीलाच बघितला होता की हे जे फंक्शन असतंय हे वालं फंक्शन ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, हे फंक्शन डिसकंटिन्युअस कुठे कुठे असणार ज्या ज्या पॉइंटला इंटिजर व्हॅल्यू भेटेल एक्सची त्या प्रत्येक इंटिजर साठी काय होणार आहे फंक्शन डिसकंटिन्युअस बनणार आहे. म्हणजे काय होईल हा जो एफ ऑफ एक्स तयार झालाय हा एफ ऑफ एक्स प्रत्येक इंटिजरला डिसकंटिन्युअस असणार आहे. आणि प्रत्येक इंटिजरला असं कुठे ऑप्शन आहे ऑप्शन सी मध्ये सांगितलंय की ऑल इंटिजर पॉइंट्स, म्हणजे काय असेल ते आन्सर ऑप्शन सी असेल. आता याच्यात काही सॉल्व्ह करायची गरज नाही, सॉल्व्ह करण्याचा क्वेश्चन पण नाही. हा 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. इथून आपण समजून घ्यायचंय की जर याच्यामध्ये ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आलाय याचा मिनिंग हा होतो की हा जो फंक्शन आहे तो प्रत्येक या व्हॅल्यूला इंटिजर व्हॅल्यूला काय होणार आहे डिसकंटिन्युअस होणार आहे. म्हणून ते काय असेल प्रत्येक इंटिजर साठी ते फंक्शन डिसकंटिन्युअस असेल. ठीक आहे, ओके, पुढच्या क्वेश्चन कडे जायचंय. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता हा एक क्वेश्चन करूया 23चा. याच्यामध्ये काय सांगितलं एफ ऑफ एक्स दिलाय इज कंटिन्युअस. ओके, या इंटरवल मध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे. -2 to +2 हा क्लोज इंटरवल, याच्यामध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये जे काही नंबर असतील त्या प्रत्येक नंबरला ते फंक्शन कंटिन्युअस आहे. ठीक आहे, -2 आणि 2 च्या मध्ये. ओके, मग इथं काय सांगितलं -2 to 0 एक वेगळं फंक्शन, 0 to 1 एक वेगळं फंक्शन, 1 to 2 आणखी वेगळं फंक्शन. हे लिहून घेऊ परत आपण. काय दिलंय ते एफ ऑफ एक्स डिफाईन केलंय sin ax अपॉन x + 3. हे कधी असेल ज्या वेळेला x ची व्हॅल्यू -2 पासून 0 पर्यंत आहे. ठीक आहे ना. दुसरं फंक्शन काय डिफाईन केलं की 2x + 7. हे कधी असेल ज्या वेळेला x ची व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत असेल सांगितलंय. इथे पण इक्वल आहे. ठीक आहे, परत लिहूया आपण हे थोडंसं.
इथे काय असेल इक्वल टू 1 पर्यंत. आणि मग 1च्या जर पुढे गेलो आपण तर हे फंक्शन आहे x² + 8 - b. हे कधी असेल जर x ची व्हॅल्यू 1च्या पुढे गेली कुठपर्यंत, ती 2 पर्यंत गेली तर. ठीक आहे, असं इंटरवल तयार केलं सेपरेट. यांनी विचारलं व्हॅल्यू ऑफ 2a + 3b. 2a + 3b फाइंड करायचंय, म्हणजेच a आणि b फाइंड करायचंय. आता फंक्शन जर कंटिन्युअस आहे या डोमेन मध्ये, तर हे जे प्रत्येक आपण जे इंटरवल्स तयार केले त्या प्रत्येक इंटरवल याच्यामध्येच आहेत ना, -2 आणि +2 च्या मध्ये. तर प्रत्येक इंटरवल साठी, प्रत्येक नंबर साठी फंक्शन काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. म्हणजे आता इथे काय केलं पहा ना, इथे आपण काय करू शकतोय, 0च्या लेफ्टला लिमिट काढू शकतोय, राईटला लिमिट काढू शकतोय. हे इक्वल पण असायला पाहिजे, कारण हा जो पॉईंट आहे 0 तो त्या इंटरवलच्या आत आहे, फंक्शन कंटिन्युअस आहे. मग आपण एक काम करू, 0 साठी करू पहिले लिमिट एक्सटेंड्स टू 0 मायनस, म्हणजे 0 साठी लेफ्ट हँड लिमिट, 0 पेक्षा x लेस कुठे इथे आहे ना, हे फंक्शन यूज करायचं तिथे. sin ax अपॉन x + 3 वाला फंक्शन हे इक्वल असेल कोणाला, राईट हँड लिमिटला. राईट हँड लिमिट म्हणजे काय, तर 0 x टेंड्स टू 0 येते. 0 म्हणजे x मोठा पाहिजे 0 पेक्षा, इथे येतो. हे फंक्शन लिहा 2x + 7 हे इक्वल असणार आहेत. इथे टाकून देऊ आता 0 आपण, बट इथे ऍडजस्ट करावं लागेल a. ठीक आहे ना, याला a ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर हा sin ax अपॉन ax हा 1 झाला. राहिला इथे काय फक्त a + 3. तिकडे काय होतं, x 0 टाकला आपण तर 7 राहिला. इथून a ची व्हॅल्यू मला मिळाली डायरेक्ट 7. ठीक आहे ना, 7 - 3 सॉरी 7 - 3. हा a काय मिळालं मग 4 मिळालंय. ओके, नंतर सेकंड गोष्ट बघायची आता, की हा जो 1 आहे या 1च्या लेफ्टला आपण लिमिट फाइंड करू शकतो, कारण लेस दॅन x तिथे 1च्या राईटला लिमिट फाइंड करता येईल आणि ते इक्वल असणार आहे. मग आपण काय करणार आता, x टेंड्स टू 1 मायनस 1च्या लेफ्ट साइडचं फंक्शन यूज करायचंय 2x + 7 वाला. इक्वल असेल कोणासोबत, हे लिमिट x टेंड्स टू 1 प्लस, ते हे वाला फंक्शन यूज करणार आपण, √(x² + 8 - b हे वाला फंक्शन. ठीक आहे, आता काय करू, लिमिट टाकून इथे 1 टाकायचं तर काय होणार आहे, 1 × 2 2 + 7 म्हणजे 9 झालं. 9 इक्वल्स टू इथे 1 टाकला तर 1 + 8 9, √9 म्हणजे 3 3 - b. तर b म्हणजे काय मिळाला, -6 मिळाला. 3 - 9 म्हणजे a आणि b तयार झालंय. आता व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला 2a + 3b ची, तर 2a + 3b फाइंड करून घेऊ आपण. 2a म्हणजे 8 झाला तो, आणि 3b म्हणजे 18, तर -18 होईल. 8 - 18 म्हणजे काय, -10. हे काही नाहीये, ठीक आहे ना, -10 आन्सर असायला पाहिजे. -10 कुठे आपल्याकडे, ऑप्शन बी मध्ये आहे -10. खूप सिंपल आहे. कन्सेप्ट एवढाच आहे की फंक्शन कंटिन्युअस आहे या इंटरवलच्या आतमध्ये, म्हणजे या इंटरवलच्या प्रत्येक पॉईंटला फंक्शन कंटिन्युअस आहे. 0च्या लेफ्टला राईटला इक्वल असणार लिमिट, 1च्या लेफ्टला 1च्या राईटला इक्वल असणार लिमिट. ठीक आहे ना, या दोन गोष्टी फक्त याच्यामध्ये आहेत. ओके, ठीक आहे, चलो पुढे जाऊयात आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन चला, हे फंक्शन दिलंय आणि त्यांनी सांगितलं की इज डिसकंटिन्युअस ॲट. हे फंक्शन डिसकंटिन्युअस कुठल्या कुठल्या पॉईंटला असेल ते सांगायचंय. ओके, हे फंक्शन आहे, हे डिसकंटिन्युअस कुठे कुठे ते सांगायचंय आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करू, एक्स हा टी म्हणजे कोण आहे तो सांगितलाय सगळ्यात आधी. हा टी म्हणजे कोण आहे ते सांगितलंय. हा टी म्हणजे कोण आहे तर 1/x - 1 आहे, हा आहे टी. ठीक आहे, आणि फंक्शन f(t) काय दिलंय, f(t) दिलंय 1/t² + t - 2. ओके, हे कुठे कुठे डिसकंटिन्युअस आहे बघणार आपण. ठीक आहे, हरकत नाही, याला स्प्लिट करून घेऊ. इथे काय होईल, -2 पाहिजे म्हणजे हे 2 - 1 करावं लागेल. तर 2 - 1 म्हणजे +2 आणि -1 असे फॅक्टर तयार झाले. ठीक आहे, मग आता हे फंक्शन जे कुठे कुठे हे आपल्याला डिनॉमिनेटरला आहेत ना आता आपण, तर टी ची व्हॅल्यू आपल्याला काय नकोय बघा. आता टी ची व्हॅल्यू -2 नाही पाहिजे, जर -2 आली तर हे 0 होईल. डिनॉमिनेटर 0 नाही पाहिजे आपल्याला. आणखी टी ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे तर 1 नाही पाहिजे. ठीक आहे, -2 आणि 1 नाही पाहिजे. त्या पॉइंटला काय होईल, डिनॉमिनेटर 0 होईल, आणि डिनॉमिनेटर जर 0 झाला तर हे फंक्शन नॉट डिफाईन होईल, 1/0 नॉट डिफाईन होऊन जाईल ते. सो हे दोन पॉईंट तर आपल्याला नाही चालणार आहेत. मग नाही चालणार आहेत म्हणजे या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस नसेल. ठीक आहे ना, मग आता हे टी म्हणजे काय, पण टी म्हणजे 1/1 - x - 1 आहे. हे नॉट इक्वल्स टू -2 करून घेऊ आपण. तर हे काय होईल, रेसिप्रोकल केला तर असं तयार झालं, -1/2 नकोय म्हणून 1 तिकडे प्लस झाला की हा x काय झाला मग 1 -1/2 1/2. x 1/2 नाही पाहिजे, 1/2 ला काय होईल, तो डिसकंटिन्युअस होईल. तिथे व्हॅल्यू त्याची नॉट डिफाईन होणार आहे फंक्शनची. त्या पॉइंटला काय होईल, तो नॉट डिफाईन होते म्हणजे काय, त्या पॉइंटला डिसकंटिन्युअस झालं फंक्शन. ज्या पॉइंटला नॉट डिफाईन व्हॅल्यू होणार आहे ते पॉइंट कुठले कुठले आहेत, t = -2 आणि t = +1.
हे जर 0 झाला तर नॉट डिफाईन, हा 0 झाला तर नॉट डिफाईन. म्हणून टी ला आपण -2 आणि टी ला आपण +1 सांगणार की हे नाही पाहिजे आपल्याला. टी नाही पाहिजे म्हणजे टी म्हणजे कोण आहे? 1/(x-1). 1/(x-1) हे नाही पाहिजेत -2. त्याच्यात तिथून आपण x साठी कंडिशन शोधली की x 1/2 नकोय म्हणून. दुसरा काय आपल्याकडे 1/(x-1) हा कोण नकोय? हा 1 पण नकोय. इथून पण रेसिप्रोकल करा तर x-1 हा का कोण नको म्हणून आपण 1 नको म्हणूयात. 1 तिकडे प्लस झालं की x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? x काय नकोय? x2 नकोय. ठीक आहे, म्हणजे एक तर x 1/2 नकोय आणि x2 नकोय. मग 2 आणि 1/2 या दोन पॉइंटला फंक्शन काय असेल? नॉट डिफाईन, आणि ते म्हणजेच डिसकंटिन्युअस होईल. म्हणजेच त्या दोन पॉइंटला फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. ठीक आहे, तर ऑप्शन काय असेल आपला? ऑप्शन बी असेल. ठीक आहे, हे सोपं कन्सेप्ट आहे. थोडंसं जे दिलंय ते तुम्हाला नीट समजून घ्यायचं काय गिव्हन आहे ते. हा एक शेवटचा क्वेश्चन आपण आज करणार आहेत या चॅप्टरचा. याच्यामध्ये काय दिलंय पहा. याच्यामध्ये सांगतात की एक फंक्शन दिलंय, याला पुन्हा डिफाईन केलं डिफरंट की जर तो x<3 असेल तर फंक्शन काय आहे? x-3 अपॉन मध्ये मॉड ऑफ x-3. ठीक आहे, हे कधी? इफ x इज <0. सॉरी 0 नाही, याच्यामध्ये 0 कुठेच नाहीये. 3. ठीक आहे ना, हे कधी? f(x) साठी सांगतो आपण. दुसरी गोष्ट, आता जर x = 3 असेल तर a+b फंक्शन आहे. इफ x = 3 असेल तर a+b फंक्शन आहे. आणि जर ग्रेटर असेल x 3 पेक्षा तर हे मॉड ऑफ x-3 अपॉन x-3 प्लस b हे फंक्शन कधी यूज करणार आपण? जर x इज >3 असेल तर यूज करणार आपण इथे. ठीक आहे, हे फंक्शन डिफाईन केलंय आणि सांगितलंय की फंक्शन कंटिन्युअस आहे x = 3 ला. देन व्हॅल्यू ऑफ a - b म्हणजे आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात. आता जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर एक गोष्ट अशी होईल की हे लेफ्ट लिमिट इथे <3 सांगतोय ना आपण x, तर हे लेफ्ट लिमिट साठी हे फंक्शन, राईट लिमिट साठी हे फंक्शन, हे दोन्ही पण इक्वल असतील कोणासोबत? एक्झॅक्ट 3 च्या व्हॅल्यू सोबत, f(3) सोबत इक्वल असणार आहेत. मग लेफ्ट लिमिट घेऊ आपण, f(3) सोबत इक्वल करू. म्हणजे लिमिट घेतलं इथे मी x टेंड्स टू x <3 म्हणजे हे वाला फंक्शन सांगायचं ना आता आपल्याला. इथे सांगायचंय <3 म्हणजे 3 मायनस. आता लक्ष द्या थोडंसं आता, की जर हा x <3 सांगतोय आपण, म्हणजे हा जो मॉडच्या आतमध्ये 3 आहे हा 3 पेक्षा छोटा असणार आहे. कळते ना? <3 ना, इथे आपण x <3 आपण लेफ्ट लिमिट बद्दल बोलतोय 3च्या लेफ्टला, म्हणजे 3 पेक्षा छोट्या व्हॅल्यू असतील त्या x च्या. म्हणजे हा x 3 पेक्षा छोटा असेल तर इथे काय होईल? छोटा नंबर मायनस मोठा नंबर. x तर छोटा आहे 3 पेक्षा आणि हा 3 आहे. मग छोटा नंबर मायनस मोठा नंबर म्हणजे निगेटिव्ह आलं. मॉडच्या आतमध्ये निगेटिव्ह तयार होईल. म्हणजे मॉड ओपन कसं होणार आहे? मॉड ओपन होताना मायनस मध्ये ओपन होईल. म्हणजे हा x-3 वरती आहेच, हा खाली काय होईल? मायनस मध्ये x-3 ओपन होईल मॉड, कारण तो नंबर आता <3 आहे. ओके, हे झालं. हे इक्वल्स टू काय असणार आहे? म्हणजेच ऍट x = 3 जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे a+b. इथे a+b झालं. हे इथून एक इक्वेशन तयार झालं. इथून x तुम्हाला आपण हे कॅन्सल करून टाकायचे आपण, म्हणजे -1 राहिला. तर इक्वेशन तयार झालं a+b म्हणजे -1. इक्वेशन नंबर 1 देऊ त्याला. सेकंड कंडिशन काय यूज करायची आता, की जे राईट हँड लिमिट घेऊ आपण इथे x <3 च्या व्हॅल्यू साठी हे फंक्शन आहे, याचं लिमिट घ्यायचं आता. हे राईट हँड लिमिट असेल, म्हणजे x टेंड्स टू 3 प्लस करतोय मी, म्हणजे राईट हँड साठी लिमिट आहे आणि फंक्शन हे वाला आहे. ठीक आहे, इथे काय होईल? मॉड ओपन होताना हा 3x हा 3 पेक्षा मोठा नंबर सांगणार आता आपण. x <3 आहे, म्हणजे तो जो x आहे तो x हा जो x सांगतोय आपण तो x <3 असणार आहे, कारण 3च्या राईटला चालू आहे आपण, राईट लिमिट सांगतो इथे. तर 3 पेक्षा मोठा नंबर -3 म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे मॉडच्या आत पॉझिटिव्ह नंबर आहे. मॉडच्या आत पॉझिटिव्ह असेल तर काय होणार आहे? मॉड जसा आहे तसा ओपन होईल, निगेटिव्ह काय ओपन होणार नाही, पॉझिटिव्ह ओपन झाला म्हणजे. आणि खाली काय तर x-3 आहे प्लस b इक्वल्स टू काय झालं? हे a+b. हे ठीक आहे ना, हे इथे पण लिमिट आपण प्लस मध्ये राईट साईडचं घेतलेलं आहे. तर आता या पॉइंटला काय होईल? हे दोन्ही एकमेकांसोबत कॅन्सल होऊन इथे +1 येणार आहे, म्हणजे हा +1 प्लस b म्हणजेच a+b तयार झाला. b तर कॅन्सल झाला, म्हणजे a ची डायरेक्ट व्हॅल्यूज मिळाली. a ची व्हॅल्यू मिळाली 1. जर a 1 मिळत असेल तर इथून सबस्टिट्यूट करून द्या. b कोण मिळणार आहे? -2 मिळणार आहे, कारण तो 1 पण तिकडे मायनस होईल जाऊन अजून. तर b म्हणजे -2, a म्हणजे +1 आहे. तर हे a आणि b मिळाले. आता काय पाहिजे? a - b फाइंड करायचंय. a - b म्हणजे काय असेल मग? 1 - -2 म्हणजे +2. तर आन्सर काय पाहिजे आपलं? फायनल आन्सर पाहिजे 3. 3 कुठे आहे फायनल आन्सर? हो, एक मिनिट काहीतरी चूक झाली आपली असं वाटतंय. ओके, पुन्हा एकदा पाहून घेऊ आपण. मॉड ओपन करताना काही गडबड झाली का? -1 झाला हा, तर a+b -1 मिळाला. आणि त्यानंतर ग्रेटर दॅन घेताना 1 + b म्हणजेच a+b. ओके, हो, एक मिनिट. आणि आपल्याला काय विचारलंय यांनी? 1a - b विचारलंय ना.
ए मायनस बी विचारला असेल तर इथे जर ए 1 आहे तर हा 1 शिफ्ट झाला, बी ची व्हॅल्यू तर -1 -2 आली. हे पण करेक्ट आहे. मग आपलं काय चुकतं इथे? एक मिनिट थांबा, आपण चेक करूयात काही गडबड आपली झाली का कुठे. मला तर वाटत नाही काही चुकल्यासारखं कुठे आपलं काही. काहीतरी ए प्लस बी -1 आलंय का इक्वेशन आपलं काहीतरी. ओके 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 ओके. फंक्शन लिहिताना आपण काही गडबड केलीत का? ओके सापडलं, प्रॉब्लेम सापडला. काय झाला तो इथे पहा ना काय झालं. इथे फंक्शन हे प्लस ए ना, इथे आपण तो प्लस ए लिहिलाच नाही. फंक्शन मध्ये प्लस ए पण आहे त्या पहिल्यावाल्या, तो लिहिलाच नाही मी गडबडीत. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इथे काय हरकत नाही. कुठे गेलं म्हणताल? ए कुठे गेला बाबा? सापडला ए. तर हे इक्वेशन असं नाहीच आहे, म्हणजे कळलं ना, हे इक्वेशन असं नव्हतंच. असं इक्वेशन कधीच नव्हतं हे. याच्यामध्ये काय झालं आता, हा झाला -1 म्हणजे -1 प्लस ए म्हणजे ए प्लस बी असं तयार झालं. इथून ए कॅन्सल झाला तर बी ची व्हॅल्यू -1 ऑलरेडी आलेलीच आहे. तिथे इक्वेशन नाहीच आहे काही, कळलं ना. ती माझी मिस्टेक आहे. म्हणजे मी काय केलं की इथे तो जो प्लस ए होता पुढे तो लिहिलाच नव्हता या पहिल्या फंक्शनसाठी. जे लेफ्ट हँड लिमिट जे आपल्याला घ्यायचं त्याचं जे फंक्शन आहे त्यात आपण तो ए घेतलाच नाही, इथे प्लस ए राहिला होता आपला घ्यायचा. त्याच्यामुळे आपली गडबड झाली सगळी. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्यावं लागेल. कधी कधी घाई गडबडीमध्ये आपण असं एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि ते राहून जातं, आणि त्याच्यामुळे काय होतं मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही बघताय समोर काय झालं ते. तुमची पण अशी गडबड होत असेल बराच वेळा. तुम्हाला माहिती असतं काय करायचंय, सगळं येतंय, कन्सेप्ट माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे, काय करायचं सगळं माहिती आहे, बट आपण त्या माहिती आहे याच्यामध्ये काय होतं की आपण जास्त गडबड करतो, घाई करतो की मला माहिती आहे काय करायचंय, म्हणजे पटकन पटकन करण्याच्या प्रयत्नात काय होतं की एखादी गोष्ट अशी मिस होऊन जाते आणि मग आपलं ते हातचे माग जातात. त्यामुळे थोडंसं लक्ष पण द्यावं लागेल. या मिस्टेक पेपरमध्ये नाही झाल्या पाहिजे. ठीक आहे ना, आता आपण करतो ठीक आहे, बट हे तुमच्याकडून प्रॅक्टिस करताना झालं तरी पण चालेल. बट जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाल, तिथे क्वेश्चन सॉल्व्ह कराल, त्यावेळेस या मिस्टेक नाही झाल्या पाहिजेत. ठीक आहे, ती थोडी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. मग आता झालं, हे आन्सर चेंज झालं. ए मायनस बी फाईंड करायचं आहे आपल्याला. ए ची व्हॅल्यू ऑलरेडी +1 आहे, बी ची व्हॅल्यू -1 आली आहे. म्हणजे काय होईल ते 1 - -1 म्हणजे +1, तर आन्सर 2 असेल. ऑप्शन काय पाहिजे मग आता? तो यायला पाहिजे ऑप्शन डी +2. ठीक आहे, तर हे अशी गडबड होऊ शकते, अशा चुका होऊ शकतात पेपरमध्ये. हे एक एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा की असं होऊ द्यायचं नाहीये. अशा तर याला तर आपण सिली मिस्टेक्स म्हणतो ना, की आपल्या समोर फंक्शन आहे, आपण तेच व्यवस्थित नाही घेतलं, तेच चुकीचं घेतलं, जे आहे तेच चुकीचं घेतोय. म्हणजे आपण सॉल्व्ह करताना चूक होणं ही आणखी वेगळी गोष्ट झाली, पण जे गिवन आहे समोर तेच चुकीचं लिहितोय म्हणजे तर खूप महामूर्खपणा झाला. ठीक आहे ना. येस येस, ठीक आहे, तर काय हरकत नाही. याचा आन्सर काय आलाय? +2 आलाय. म्हणजे ऑप्शन काय असेल तिथे? ऑप्शन डी असेल. ठीक आहे, याचा आन्सर आला 2. ठीक आहे, ओके. तर हा चॅप्टर इथे आपण कंटिन्युटी कंप्लीट केलाय. याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हा चॅप्टर झाला. कॅल्क्युलसचा आपण सिक्वेन्स मध्ये चालू होता. आपण फंक्शन बघितलं, लिमिट बघितलंय, लिमिटचे क्वेश्चन ट्राय केलेत, लिमिटचे मेथड समजून घेतल्यात. आता आपण ते लिमिट इथे पण यूज केलं कंटिन्युटी मध्ये. याच्यानंतर आपण काय करणार, फंक्शन लिमिट झालं, कंटिन्युटी झाली. आता फंक्शन डिफरन्शिएबिलिटी चेक करणार, डिफरन्शिएबल आहे की नाही ते शोधायचं आपल्याला. ते जर असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पण तुम्ही शिकलेले आहेत 12वी मध्ये ऑलरेडी, तर तेच आता आपण कंटिन्यू करणार आहे पुढे. असाच तो पूर्ण हा फ्लो जो आहे कॅल्क्युलसचा, तो डेरिव्हेटिव्ह नंतर इंटिग्रेशन आणि त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन, हे सगळं आपण क्लिअर करू. ठीक आहे, ओके, थँक्यू.